म्हणजे वडील आहेत ना, मी 12वीत असताना त्यांची म्हणजे मर्डर झाली होती गिरगाव चौपाटीत. ही वॉज व्हेरी अगेन्स्ट टू स्मगलिंग अँड ऑल. तो क्षण खूप बिकट आणि वाईट होता माझ्यासाठी. माझ्यामध्ये टी व्ही डिरेक्टर कॅनॉट बी अ फिल्म डिरेक्टर. टी व्हीची तुमची तेच आहे ना डोक्यात तुमचं बेसिक फ्रेम. तीच तेवढीच प्रेम. इरफानचं नाव काढलं की मला राहत नाही. म्हणजे आज तो असता तर आम्ही आणखीन कुठेतरी असतो. जी येणारी पिढी आहे ही 100% हुशार आहे. नाही, 101% खूपच हुशार आहे. आज मी तुम्हाला सांगतो, आजच्या तारखेला 9 ते 10 नाटकं जोरात चालत आहेत. अच्छा. जोरात 500 रुपयाचं तिकीट घेऊन नाटकाला येतात, पण 150 रुपयाचं तिकीट घेऊन सिनेमाला येत नाही लोक. पण दिग्गज लोक चांगलं चांगलं करण्याचा प्रयत्न करतायत. फिल्म म्हणा, पण नाही सक्सेस झालं. यश नाही मिळत आहे. यश नाही मिळत. कारण ते तुम्ही प्रतारणा केली लोकांचे पैसे नाही देणं, काहीतरी करणं. मग आता कॅमेरामन, मग त्याच्यामधला त्याला निवडल्यानंतर बाबा हे तुझं किती आहे, 15 लाख, 2 लाख मला पाहिजेत. आज आमची लोक व्हॅनिटी नाही मिळाली, मेरे साथ क्यों शेअर कर रहे असं आपल्याकडे बोलतात. खरंच सांगतो, आता लायकी नसताना सगळ्या गोष्टी मिळतात त्यांना, आणि तरी ते आज माच करतात ते लोक. हा खूप नाजूक विषय आहे. नाजूक विषय आणि तो वादग्रस्तही विषय होऊ शकतो. द आर.के. टॉक शो मध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत. आज आपल्यासमोर असे कलाकार आहेत ज्यांचा प्रवास जितका प्रेरणादायी तितकाच विलक्षण आहे. श्री जयवंत वाडकर सर. त्यांचं पहिलं प्रेम म्हणजे क्रिकेट. खूप आवड, खूप जिद्द, पण त्यांच्या आयुष्यात एक मोठा बदल आला तो त्यांच्या गुरु श्री सतीश पोळेकर सरांना भेटल्यानंतर. त्याच क्षणापासून त्यांची अभिनयाची वाटचाल सुरू झाली. आज ते मराठी सिनेमामध्ये 200पेक्षा जास्त चित्रपटांमध्ये झळकले आहेत आणि हिंदी सिनेमामध्ये 50हून अधिक चित्रपटांमध्ये आपली ठसठशीत ओळख निर्माण केली आहे. 50 वर्षांचा प्रवास, शिस्त, मेहनत आणि प्रचंड समर्पण याचं सुंदर उदाहरण म्हणजे श्री जयवंत वाडकर सर. नमस्कार सर, मनपूर्वक स्वागत. तुम्हाला आज पाहून खूप आनंद होतोय. म्हणजे हा माझा पॉडकास्ट आत्तापर्यंत इंग्रजी आणि हिंदी भाषेत मी आत्तापर्यंत शूट केला. विचार चालला होता की मराठीमध्ये करायचा की हिंदीमध्ये करायचा. तर टीमने सांगितलं की नाही, हा आपण मराठीमध्येच करूया, कारण डेफिनेटली मराठीचा ऑडियन्स तुमच्याकडे खूप स्ट्रॉंग आहे. पण माझी अशी वैयक्तिक इच्छा आहे की आपण थोडंसे हिंदी सिनेमाबद्दल पण बोलूया, कारण तुमचा चेहरा जितका मराठीमध्ये लोकांनी पाहिला आहे तितकाच लोकांनी हिंदीमध्ये पण पाहिला आहे. म्हणजे मी जसं तुम्हाला मगाशी सांगितलं की तेजाब होता पहिला हिंदी सिनेमा तेजाब. हिंदी सिनेमा तेजाबमध्ये तुम्ही जॉनी लिव्हर सरांच्या सोबत त्या ग्रुपमध्ये तुम्ही आहात. तो सगळा जो ग्रुप आहे तो फुल टवाळकीचा ग्रुप आहे आणि त्याच्यामध्ये प्रत्येकाला त्याचं एक इंडिव्हिज्युअल कॅरेक्टर मिळालं होतं, राईट फ्रॉम बबनपासून ते सगळ्यांना. तेव्हापासून मी तुम्हाला पाहत आलो आहे. लहानाचा मी मोठा झालो, मोठाचा आत्ता अजून आपण ह्या वयात आलो आहे. मी प्रत्येक कॅरेक्टरमध्ये तुम्हाला एक कन्सिस्टंट रोल करताना पाहिलं आहे. कधीही तुम्ही कुठल्याही कॅरेक्टरला लाईमलाईटमध्ये न घेऊन येता तुम्ही सटल काम केलं आणि सटल काम करून लोकांच्या मनामध्ये ती एक छाप निर्माण केली. तर ह्या विषयाबद्दल आपण नक्की बोलूया, पण सुरुवात करूया तुमच्या बालपणापासून. बालपण माझं म्हणजे चिरा बाजारमध्ये गेलं. चिरा बाजार, सोनापूर स्ट्रीट. बालपणापासून मला क्रिकेटची खूप आवड होतीच. आमच्याकडे वाडीत क्रिकेट खेळायचे. सगळे जिमखाने माझ्या मागे होते. म्हणजे मी मरीन लाईन्सच्या ईस्टमध्ये आम्ही म्हणजे सोनापूर स्ट्रीट, आपलं जे सोनापूर आहे तिथे, किंवा बडा कब्रस्तान आहे आज, तिथे मी राहायचो म्हणजे. आणि त्या बाजूला रेल्वे क्रॉस केली की सगळे जिमखाने त्यावेळी जिमखान्यातले सगळे माळी आणि त्यांची मुलं, आम्ही एकत्र क्रिकेट खेळणं, आम्ही टेनिस क्रिकेट खेळायचो. आणि सीझननी मी 14 अंडर 14 माझे विनू मंकट हे कोच होते त्यावेळी. आणि टेनिसही खेळलोय मी. आणि कारण का ते माळी सगळं आमचेच घरासारखं होतं ना ते, त्यामुळे ते म्हणा नाही तू इथे खेळ असे त्यांचे वडील इथे, तर तिकडे मी खेळायला लागलो.
आणि आय ऑलराऊंडर असं होतो मी. आणि मी स्पिन बॉलिंग टाकायचो, ऑफ स्पिन. आणि फ्लोटर नावाची गोष्ट मला माहिती नव्हती, ती मला नंतर कळली. त्याला फ्लोटर म्हणतात, आता आपण ऐकतो बऱ्याच वेळा. तर ते टाकायचं. आणि मला आठवतं की सुनील गावस्कर, आपलं दैवत क्रिकेटचं, तर ते नेट प्रॅक्टिसला किंवा SSC मध्ये ते खेळायचे, ते तिकडे त्यांची तिथे नेट लागायची जिमखान्यात, आमच्या हिंदू जिमखान्यात. तर ते खेळायला यायचे तिकडे. मिलिंद रेगे वगैरे सगळे. मला आठवतं की मला मला तिथे विनू मुंगट वगैरे पाठवायचे, तिथे जाऊन बॉलिंग टाक त्यांना. आणि तिथे मी सुनील गावस्करांना बॉलिंग टाकायला जायचो. क्या बात आहे. तर याचा एक छोटा बाहेर जाऊन एक किस्सा सांगतो. म्हणजे तुम्हाला माहिती आहे, महेश मांजरेकर आणि आम्ही 35, असं सगळं. म्हणजे महेश मांजरेकरच्या घरी आम्ही नाही असं होऊच नाही शकत कुठच्याच फंक्शनला. तर आम्ही नेहमीच असे फंक्शन, आमचे मिकटा चालू होतं. मी सिडनीला गेलो होतो, सुनील गावस्कर तिथे होते. आणि मग त्यांना फिश, ते ते ॲक्च्युली कारवार किंवा बॉर्डरचे आहेत, त्यामुळे फिश त्यांना खूप आवडतं. आणि ची मिसेस निधा ही खूप चांगलं जेवण बनवते माहिती होतं. त्यामुळे तुझ्या घरी मला एकदा यायचं आहे खायला, असं ते बऱ्याच वेळा चालू होतं. मग ते सारखे टूरवर. आणि एक दिवस असा आला की ते म्हणाले येतो येतो. म्हटल्यानंतर आम्ही सगळे, हे अंकुश, भरत, सगळे भारती अचरेकर, वंदना गुप्ते, एव्हरीबडी वॉज, म्हणजे सनी येणार आहे आणि म्हणजे सुनील गावस्कर येणार म्हटलं, सगळे आम्ही तिथे हजर. आणि ते आले, मिलिंद रेगे त्यांना घेऊन आले. आणि मिलिंद रेगेनी मला पाहिलं. अरे अरे जयवंत, अरे, सनी, तू हा बॉलिंग टाकायला यायचा तुला नेटला. तर मी म्हटलं, थांब 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 मिलिंद, थांब, परत एकदा बोल. कारण सगळे ऐकतायत हे लोक. कारण का मी आतापर्यंत सीझनला कधी यांच्याबरोबर, महेशबरोबर खेळलो नाही, कारण का मी त्यावेळी सीझन खेळायचो. आणि आता म्हटलं लागलं बिगलं तर आपण ॲक्टर आहोत. आज तो आपलं सिद्धा जाधव किती वेळा त्याचा लेगामेंट तुटलाय. अय्यो. अरे माहिती आहे, तरी तो एवढ्या एनर्जीने काम करतो. म्हणजे क्रिकेट खेळताना झालं हे सगळं. अच्छा. हां. तर मी म्हटलं, मी नाही मी टेनिसवर खेळतो. पण मग थांब म्हटलं, यांना सांग, परत एकदा काय बोललास तू. परत बोलला तो. कळलं, याच्यापुढे क्रिकेटबद्दल मला काही बोलायचं नाही, तुम्ही कोणीच महेश विकला. असा तो त्याच्यावरचा किस्सा. आणि त्यावर बॉलिंग टाकली. नंतर मग मी कॉलेजला आलो. कॉलेजला मी सिद्धार्थ कॉलेज रिप्रेझेंट करत होतो. आणि माझा बैरव झिरानी हा कॅप्टन होता. आणि तिथे खेळलो मी. आणि मग नंतर मग बँकेत आलो, बँकेतून पण क्रिकेट खेळलो. आणि डिव्हिजन पण खेळायचो मी. आणि माझे अनिल देशपांडे आपले, ते आमचे कॅप्टन होते. किंवा आमचा विनोद देशपांडे, आता कोच आहे तो. म्हणजे कोच नाही, विलेक्टर आहे तो. किंवा अजित सावंत, हे सगळे आम्ही एकत्र मी त्यांच्याबरोबर खेळायचो. आणि तो माझा आजही डिव्हिजनला रेकॉर्ड आहे, 8 रनमध्ये 5 विकेट. क्या बात आहे. तर असा तो सगळा क्रिकेटचा होतं. आणि त्यावेळी मी फॉवर शॉट लेगला एकदा चिरा बाजारमधला, म्हणजे अगदी असा धमाल पोरगा मी. त्यात तो फॉवर शॉट लेगला उभं राहायचो. आणि एकदा एकाने मारला, तसा झप लागून इथे लागला माझ्या. तर माझा नाक आजही तुटलेला आहे. तर असं सुजलेला चेहरा. आणि अगेन आता माझा गुरु सतीश पुळेकर, ते डिरेक्ट करायचे आमच्या सगळ्या एकांकिका. आणि आमचं उलट्या पायाचा माणूस नावाचं नाटक होतं, जे स्टेट कॉम्पिटिशनला, त्याला अवॉर्ड्स पण मिळाले होते. आणि मग त्यात मीही काम करत होतो. पण सतीश पुळेकर म्हणजे शिस्त खूप, बापरे, भयंकर शिस्त. आणि एवढा सुजलेला चेहरा घेऊन, नाही रिहर्सलला यायला लागेल तुला. म्हणजे मला अनिल बांदिवडेकर, त्यावेळी तो यामध्ये होता. अनिल बांदिवडेकर आता लेखक आणि याच्यामध्ये आहे. आणि म्हणजे त्यांनी BMCमध्ये मोठ्या पोस्टवर, हेल्थचा तो डॉक्टर होता. आणि हेल्थच्या पोस्टवरून तो रिटायर झाला आहे. तर त्याने मला घेऊन गेला होता बॉम्बे हॉस्पिटलला. आणि मग त्याने मला ते सगळं केलं होतं. तरीसुद्धा मला त्यांनी रिहर्सलला बोलवलेलं. अशी शिस्त, म्हणजे नवीन मुलांसाठी मी सांगतोय, ही शिस्त कुठेच नाही मिळाली. आणि माझ्या 4 मित्र माझे, प्रशांत दामले, विजय पाटकर, प्रदीप पटवर्धन, हर्ष शिवशरण, हे आम्ही लोक सगळे अशी चांडाळ चौकडी होतो. ते आम्ही 5 वर्ष एकत्र होतो.
क्या बात. आणि या लोकांनी बरं मला ॲक्टर केलं आहे. आय एम नॉट अ ॲक्टर ॲट ऑल. कारण ॲक्टर म्हणजे प्रदीप पटवर्धन आणि विजय पाटकर हे बॉर्न ॲक्टर होते. बॉर्न म्हणजे यांना काही सांगावंच नाही लागणार. हे बॉर्न ॲक्टर आहेत. आता प्रदीप गेला आमचा बिचारा. पण अगेन प्रशांत दामले इज माझ्यासारखा आहे, मोटिवेटिव्ह ॲक्टर आहे. पण आज तो कुठच्या पोस्टला पोचलाय. Yes. आज 13,333 प्रयोग झालेत. त्याचं खूप अभिनंदन. आमचा मित्र असा मित्र आम्हाला लाभलाय आणि क्या बात आहे. म्हणजे एवढे प्रयोग करायचे म्हणजे किती वेळ त्यांनी स्टेजवर घालवलाय. म्हणजे आजही रंगमंच पर्यंत पोचायचं असेल तर प्रशांत दामले सर असतील तर 100% तिकडे जाणंच जाणार. नाही आणि तसा चेहरा, इतका गोड चेहरा आणि सतत हसत राहायचं, सतत काम. तो पण कधीच बसलेला नाही आहे. आम्ही 3 लोक आता आहोत. म्हणजे प्रशांत, मी आणि विजय पाटकर. आजही आम्ही काही बसतच नाही. आम्ही सतत काम करत काम असतो. करत कुठे ना कुठे काही ना काहीतरी चालूच ठेवतं. कारण तुम्ही ॲक्टिव्ह राहणं खूप गरजेचं आहे असं मला वाटतं. तुम्ही मध्यंतरी बँकेचा विषय काढला हं. तर तुम्ही बँकेतही काम केलंय. हो, म्हणजे काय बँक ऑफ इंडियामध्ये मी पहिलं 5 वर्ष मी पार्ट टाईम क्लर्क होतो आमच्या कॉलेजच्या वेळी. हो. त्यावेळी पुळेकर आर्म्स ॲडव्हर्टायझिंगमध्ये तो आणि मी, मला ₹167 पगार होता. पण माझं घरचं सगळं चांगलंच होतं. कोळी असल्यामुळे आमचं धंदा आणि तुमचं भजीचं दुकान तर खूप मस्त होतं आणि वडील माझे नेव्हल डॉकमध्ये फोरमन होते. हो. मोठ्या पोस्टला होते. त्यामुळे विक्रांतमध्ये मी किती वेळा खेळलोय. विक्रांत जी आपली शिप होती जी, ते माझे वडील पाईप फिटिंगमध्ये एकदम एक्सपर्ट होते. त्यामुळे ते याच्यात मला घेऊन जायचे आणि आम्ही खेळायचो, बाकडायचो तिथे. ती विक्रांत म्हणजे आज विक्रांतला एक एवढं महत्त्व आहे. तर ती अशी सगळी वडिलांची चांगली मला सपोर्ट होता छानपैकी सगळ्या बाबतीत. तर ही अशी सुरुवात आहे सगळी. आणि क्रिकेट बद्दल काय सांगू, म्हणजे मी आज काही नाटकात नसतो तर मी आज कुठच्या तरी टीमचा कोच असतो 101%. क्या बात आहे. IPL BPL ला दिसलो असतो मी. म्हणजे प्रवास सुरू झाला तुमचा क्रिकेटवरनं तुम्ही बँकेतमधनं मग डायरेक्ट डायरेक्ट पुळेकर नावाचं वादळ आलं आणि मग काय संपलंच सगळं. हळूहळू सिनेमा म्हणजे हळूहळू ते सगळं क्रिकेट गेलं बाजूला आणि मी नाटकामध्ये वळलो. मग कधी घरच्यांनी थांबवलं नाही. नाही, मला घरच्यांनी कधीच नाही समजलं. घरच्यांसारखं सपोर्टच नव्हतं. आणि पहिली गोष्ट म्हणजे वडील आहेत ना, मी 12वीत असताना त्यांची म्हणजे मर्डर झाली होती हो. गिरगाव चौपाटीत. ही वॉज व्हेरी अगेन्स्ट टू स्मगलिंग अँड ऑल. मला कल्पना असेल त्यावेळी खूप स्मगलिंग चालायचं आपल्याच गिरगाव चौपाटीत सुद्धा. तर वडील अगेन्स्ट होते त्याच्या. आणि शिदोरे नावाचे एक इन्स्पेक्टर होते त्यावेळी, ACP शिदोरे. खूप स्ट्रिक्ट आणि खूप सॉलिड आणि तो वडिलांचा मित्र. आणि त्यांना सांगून त्यांनी ते सगळं त्यांना ते बंद केलं होतं वगैरे वगैरे हे सगळं झालं. आणि एक साधारण 8-9 महिन्यांनी ही घटना घडली. म्हणजे मी सुद्धा त्या दुकानावर उभा होतो, रविवार होता आणि मी दुकानात आमच्या भजीच्या दुकानात टिळकांच्या समोर स्टॅच्यू त्यासमोर आमचं ते दुकान लागायचं. आणि मी पण होतो दुकानावर, माझा भाऊ आणि माझे नोकर वगैरे सगळे. आणि बघितलं तर जनरली काय झालं तर पंचनामा करायला कोण, आमचे कोळी लोक किंवा काम करणाऱ्यांना लागतो ना, काय म्हणतो त्याला आपण, हे जबाब. काहीतरी आपण त्याला एक शब्द आहे टेक्निकल, म्हणजे सह्या वगैरे की बाबा हे असं असं झालं होतं असं. तर तिकडनं आले पोलीस. अरे इथे कोणतरी पडले आत्ता. आणि त्यावेळी ना स्लायडिंग लावले होते. आठवत असेल तर गिरगाव चौपाटीला स्लाईड लावले होते. त्यामुळे एवढी गर्दी झाली होती रविवारी. सगळी लोक मजा करायची त्या स्लाईडवर जाऊन वगैरे. आणि त्या दरम्यान माझे वडील कसे वर गेले हे एक कोडच आहे. कारण गाडी बिडी सगळं असताना ते कसे गेले असा एक प्रश्न होता. आणि तिथून वरून त्यांना टाकलं, ते डायरेक्ट डोक्यावरच पडले होते आणि तिथेच पडले होते. आणि तेव्हा ते आले होते आमच्याकडे की अरे पडले. अरे बाबा चाललं, दुकानाची वेळ आहे आता नाही, असं करून आम्ही त्यांना पाठवलं होतं. आणि सकाळी ज्यावेळी पोलीस आल्यानंतर उडालो मी, त्यांनी ते कार्ड दाखवल्यावर मी समजलो, म्हटलं अरे गडबड आहे काहीतरी. मग काय. आणि त्यावेळी ते फ्लाईट पडलं होतं, त्याच्या बॉडी जमूक तमूक खूप चिजेला. त्यावेळी मला आठवतं खूप मी त्या माणसाला मारलं पण होतं.
जो आणतो तो वडिलांना पण असंच खेचून आणतो ते, त्या एवढ्या बॉडीज होत्या त्यावेळी. तर तो क्षण खूप बिकट आणि वाईट होता माझ्यासाठी. आणि मला आठवतं, कारण का वडील जर असते ना, तर आज मी कुठेतरी, वडील आणि आमचं लक्ष असतं, तर आज आम्ही कुठेतरी प्रोड्युसर मोठ्या पोस्टला अजून खूप 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 म्हणजे वडिलांची विजनच ग्रेट होती पण त्यांची. वडिलांचा आजही आशीर्वाद आहे. आहे, येस, 100% ऑफकोर्स आहे, म्हणजे ऑफकोर्स आहे, त्याशिवाय नाहीच. आणि मला माझ्या आईने वाढवलं, आम्हाला तिघा मुलांना. त्यानंतर आय वॉज इन 12th, बाकी दोघं लहान भाऊ आहेत माझे, सगळ्यांमध्ये 1.5 2 वर्षाचं अंतर आहे. मग त्यांना वाढवून 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 आम्ही आज सगळेच म्हणजे सदन आहोत. माझा सेकंड नंबर भाऊ, माझ्या वडिलांच्या जागी त्याला लावलं होतं मी, कारण मला माहिती आहे मी सर्वाईव्ह होऊ शकतो, माझे भाऊ सर्वाईव्ह होतील की नाही जरा कठीण वाटत होतं मला सांगत होते की तू घे जॉब तो, पण मी नाही घेतला. आणि तो आज म्हणजे ॲडमिरलच्या खालच्या पोस्टला रिटायर झाला आत्ता. आणि माझा दुसरा भाऊ तर आमचा बिझनेस आणि भजीचं दुकान हे सगळं सांभाळतो गिरगाव चौपाटीत. आजही ते दुकान आहे. नाही, आता काही गिरगाव चौपाटीतून सगळंच काढलं गेलं. एकतर त्याबद्दल आपण बोलूयात नको, कारण का आमचं कोळी लोकांचं सगळं अस्तित्वच संपवलं आहे तिकडे आत्ता. आम्ही भांडतोय अजून, मीही भांडतोय. मी रोज जात असतो, सगळ्यांना भेटत असतो, कारण सगळेच मित्र आहेत राजकारणी लोक. आणि मग ते होत नाही, पण काय माहिती नाही ते काही लोक कमिटी हाय कमांड कमिटी बनवले, ते शेवटी फिश वगैरे आहे, त्यामुळे हे सगळ्या गोष्टी आहेत. पण आज तिकडे बघाल तर तुम्ही जे तो फूड प्लाझा जो आहे तो त्यावेळी आम्ही सगळेजण होतो तेव्हा. तेव्हा आम्ही काय कोळी लोक ना, दिलदार आपण एवढे आहोत, आपण असं आहोत, आपण तसं आहोत, यामध्ये राहिलं. आम्ही कधीच नाही घेतलं तिकडे, म्हणजे आम्हाला विचारलं पण नाही गव्हर्नमेंटनी. आणि त्या सगळ्यांना आज तिकडे दिलेले जे प्लाझा आहेत, ते जे काही फूड प्लाझा आहेत, त्यात एकही मराठी माणसाचं नाही. दुर्दैव आहे आपलं. म्हणजे आज इतकं तिथे चालतं तिथे सुद्धा, पण काय तिथे त्यांना काही लक्ष नाही, प्रोटेक्शन नाही. त्यांना प्रोटेक्शन दिलं आहे, आपल्याला नाही. आम्हाला पहिलं तर नवलकर असताना तुटले त्यावेळी. नवलकर होते मला आठवतं, आणि सुधीर जोशी होते. त्यावेळी सुधीर जोशींना मी भेटायला गेलो. अनिल देसाई त्यांचं PA सगळं काम करायचं, आणि तो आमच्या समोर होता न्यू इंडिया इन्शुरन्समध्ये. आत्ता अनिल देसाई खासदार आहेत. तर तो होता, तर त्यांनी लगेच तिथे फोन लावला कलेक्टरला आणि कॅन्सल केलं ऑर्डर, असं तसं सांगितलं. आणि मला तर तू जा प्रयोगाला. आणि प्रेषित माझा मित्र आहे, त्यांचा मुलगा. आम्ही सिरियल पण करायचो त्यावेळी. आमची सिरियलचं नाव सांगतो मी, म्हणजे हे डिटेक्टिव्ह सिरियल होती ती. त्या सिरियलचा तो एडिटर पण होता, प्रोड्युसर पण होता तो. तर तो होता, त्यामुळे मग मी म्हटलं बाबा जाणं येणं होतं, तर ते म्हणाले ठीक आहे. आणि मी प्रयोगाला गेलो आणि प्रयोग करून आलो, तेव्हा मी गळागळा रडत होतो, कारण मला इंजेक्शन घ्यायला दिलं नाही, त्यांनी चान्स नाही दिला. जर इंजेक्शन घेतलं असतं तर ते पाडलंच नसतं. आजही असतं ती जागा. आज तिथे फक्त तो नाना नानी पार्क आहे. आज तिथे एवढी मोठी जागा, ती झाडं सगळी माझ्या वडिलांनी लावलेली आहेत. अक्षरशः मला आठवतं, मासा आला आणि खराब असेल तर तो त्याच्या बुंद्यात जाऊन पुरायचे ते, कारण का झाड लगेच पकडतं ते असं. त्यामुळे खूप इमोशनल गोष्टी आहेत, पण ठीक आहे, झालंय, आता चाललंय. खूप सुंदर आठवणी आहेत, म्हणजे तुमच्या चेहऱ्याचा एकदम हो, भावच एकदम change झाला. नाही, खूप खूप म्हणजे वडिलांनी मला, म्हणजे वडील आणि मी मित्रासारखे होतो सगळे. म्हणजे क्रिकेटवरनं रंगमंचावरती यायचा जो प्रवास आहे, त्या प्रवासामध्ये कधी भीती नाही वाटली की माझं करिअर बनेल किंवा बिघडेल, किंवा एवढी नाही, पण सुंदर सुवर्ण संधी काय आहे. झालं, बँक ऑफ इंडियात होतोच ना, आपल्याकडे पहिला जॉब ही त्यावेळची कॉन्सेप्ट होती. बिझनेस आत्ता लोक करायला लागले, पण आत्ता सुद्धा तेवढ्या ओपनली नाही करत, अजूनही थोडे हे होतात. तर बँकेची नोकरी होतीच ना माझ्याकडे, त्यामुळे तो प्रॉब्लेमच नव्हता. बँक नोकरी करून मी अख्खी ॲक्टिव्हिटी करायचो. म्हणजे आणि आमच्या बँकेमध्ये जसं स्पोर्ट्स घ्यायची पद्धत होती, म्हणजे स्पोर्ट्स कोटा. तसाच आमच्या बँकेत होता, बँक ऑफ इंडियामध्ये.
म्हणजे आज मी परीक्षा देऊन लागलोय त्यामुळे अक्षरशः मी SBI आणि BSRBची एक्झाम दिली होती. दोन्ही एक्झाम पास झालो होतो. मला स्टेट बँक पण आलं होतं आणि हे पण आलं होतं. पण इथे मी बँकेत आधीपासून होतो. 5 वर्ष पार्ट टाईम होतो. त्यावेळी त्याचा पण मला PF कापला जायचा. मग तुम्ही किती वर्ष बँकेत नोकरी केली? बँकेत माझी टोटली 18 वर्ष अरे फुल बापरे. टाईम 18 वर्ष आणि ती 5 वर्ष टोटल 23 वर्ष बँकेत. म्हणजे यू आर अ बँकर. बँकर ऑफकोर्स. आणि बँकेतलं म्हणजे मी किती बापरे 1 ॲक्ट प्ले सगळंच करायचो. मी बँक रिप्रेझेंट क्रिकेटमध्ये करायचो सगळ्यामध्ये त्यावेळी. आणि एकांकिका तर खूप आमच्याकडे इंटर ब्रांच कॉम्पिटिशन पण व्हायची. ओके. त्यामुळे खूप चांगले म्हणजे मला अर्ध म्हणजे बाळकडू किंवा अर्ध मला बँक ऑफ इंडियातल्या लोकांनी नेलंय पुढे. म्हणजे तिथे कसं टिपिकल ना, आजही ते जवळजवळ आज 70, 72, 73, 75 वर्षाचे आहेत सगळे. आज ते त्यांच्याबरोबर माझा अख्खा ग्रुप आहे 15-20 लोकांचा. ते आम्ही पिकनिकला जातो आणि त्यांनी मला त्यावेळी इथे बुक कर, इथे घर बुक कर पहिला तू, इथे हे चालू आहे सोसायटी आपल्या बँकेतली, तू बुक कर. हे कोण सांगायला, आता कुठे कोण सांगायला वेळच नाही लोकांना. त्यावेळची लोक इतकीच ग्रेट होती. इथे पैसे भर, हे इन्शुरन्स काढ, हे कर, ते कर, हे टाइमली सगळं- मार्गदर्शन असणं खूप गरजेचं असतं. सगळं मला त्या बँक ऑफ इंडियातल्या लोकांनी शिकवलं अक्षरशः. आज मी खरंच सांगतो तुला की आज माझ्याकडे एवढं सगळं आहे, पण माझ्याकडे एका पैशाचं लोन नाही मला. क्या बात आहे. त्यासारखंच तुला माहिती आहे तेवढा माझे सगळेच मित्र आहेत आता, जेवढे मोठे छोटे सगळे इतकं लोन काढून बसलेले आहेत. गाड्या, घरं, मोठमोठी घरं घेईन सगळं. पण ते टेन्शन आहेच ना. आता म्हणजे कोरोनाच्या काळामध्ये तर बापरे काय हालत होती सगळ्यांची, वाट लागली होती सगळ्यांची. म्हणजे खूप लोन नाही आहे ह्याचं जे वेगळं सॅटिस्फॅक्शन तुमच्या चेहऱ्यावरती दिसतंय. अरे एकदम माझ्या मुलाचं लग्न झालंय, मला नात आहे छानपैकी, गाथा नाव आहे तिचं. वाव. त्यानंतर आता माझी स्वामिनीचं पण आम्ही एंगेजमेंट झाली आहे, आता लग्न आहे. ते Very सगळं म्हणजे मोकळा होणार आहे मी मे महिन्यात. असं कोणी मोकळं होत नाही. नाही ते शेवटी नाहीच होत. आपण बघतो ना आजही आपले आई वडील, मुलगी कुठे गेले, मुलगी काय झालं ते चालूच राहतं, त्याला काही इलाज नाही. पण एक आहे, खूप समाधानी आहोत आम्ही खूप छान. एकदम. म्हणून मी मगाशी म्हटलं ना की मी तुम्हाला 1988 पासून ते आत्तापर्यंत जो काही माझा प्रवास सिनेमाचा झाला, मी पाहत असं प्रेक्षक, मी तुम्हाला नेहमी सटल भूमिका करताना असता पाहिलेलं आहे. कधीही ग्लॅमरमध्ये तुम्ही कुठल्या लाईमलाईटमध्ये नाही, कुठल्याही अशा कॉन्ट्रोवर्सीमध्ये नाही की जिकडनं तुमचं नाव कुठेतरी फ्लेअरअप झालं आहे अननेसेसरली, किंवा कोणाबरोबर तरी वाद झालेत. आणि ती जी प्रतिमा तुमची राहिली आहे, जे कॅरेक्टर राहिलेलं आहे, ते नेहमी कन्सिस्टंट राहिलेलं आहे. येस. नेहमी. म्हणजे मी सरफरोशमध्ये सुद्धा तुम्हाला पाहिलं तरी एक मराठी माणूस, मग काही इन्स्पेक्टरच्या पण भूमिका तुम्ही चांगल्या केलेल्या आहेत, CIDच्या पण भूमिका खूप छान केलेल्या आहेत. तुम्हाला कधी असं वाटलं नाही की मी रंगमंचावरती माझा हात ट्राय करावा? नाही मी आत्ता माझा उत्कृष्ट नाटक होतं जे आजीबाई जोरात आता, ते नाटक मी 18 वर्षानंतर केलंय. 18 वर्ष मी नाटकच नाही केलं कमर्शियल. ओके. पण ते 18 वर्षानंतर मला क्षितिज पटवर्धन सारख्या माणसाने ते नाटकाला विचारलं. मला इंटरव्हल नंतर माझं काम आहे त्यात, पण अप्रतिम रोल. म्हणजे मुलं घाबरतात मला. अच्छा. म्हणजे ते टोटली त्याने खरंच एक क्षितिज पटवर्धन सारखा एक लेखक, दिग्दर्शक, म्युझिक करणारा, प्रोड्यूस करणारा एकदम मस्त माणूस भेटला मला. क्षितिज पटवर्धन. ते खूप भूमिका नावाचं नाटक आहे, तुम्ही अवश्य बघा. नक्की. ते सामाजिक बांधिलकी घेऊन एक असं बॅलन्स केलंय त्यांनी टोटली. सचिन खेडेकर त्यात काम करतात, चंद्रकांत कुलकर्णी डिरेक्टेड. अप्रतिम नाटक आहे, वैचारिक आहे, पण थांबा असं नाटक रंगमंच लिहिणं, करताना रिस्पॉन्स काय येतो? मी म्हणतो ना तोच खरा आहे ना रिस्पॉन्स. मी एक उदाहरण देईन नसीरुद्दीन शाहचं. त्यांच्याबरोबर मी खूप काम केलं. म्हणजे मी पहिलं एन्काउंटर नावाची फिल्म होती,
हं. अजय फणसेकरची, त्यामध्ये मी प्रथम भेटलो त्यांना. तर तेव्हापासून ती माहिती नाही, माझं लगेच जुळतात गोष्टी लोकांबरोबर. आणि खूप गमती खूप आम्ही करायचो. त्यानंतर आम्ही एक गिरीश मोहिते, जो आम्ही एक पायलट केला होता. त्यात नसीरभाई 3 रोल करत होते. 3 रोल 3. आणि शुभांगी त्यांची मिसेस असते. नंतर अतुल परचुरे, मी, नंतर किशोर नांदलस्कर, असे सगळे लोक आम्ही त्यात होतो. अप्रतिम. त्यावेळी पण त्यांनी खूप गमती असं सगळं. मग मला ना खूप प्रश्न विचारायची जाम सवयी आहेत नेहमीच. नेहमी मी कुतूहल. अगदी तेजाबपासून आम्ही, बाबा आझमीला कळलं होतं तेजाबला, की यार या 2 पोरांमध्ये काहीतरी आहे. तर तो नेहमी आम्हाला म्हणायचा, "ए, इधर आओ, इधर से." त्याने आम्हाला पहिल्यांदा त्या मोठ्या कॅमेऱ्यात डोळा बघा यातून. असं कोण सांगत नाही कॅमेरामन, आणि एवढा मोठा कॅमेरामन बाबा आझमी. आणि बघितलं, अरे बापरे! धस्स होतं त्यातून. तो जो पूर्वीचा जो कॅमेरा होता, आई शपथ! असं असं घाबरायला व्हायचं झालं आम्हाला. इतकं असं दिसतं. तर आता जी लोकं आहेत ना, जे टीव्ही डिरेक्टर आणि ते फिल्म डिरेक्टरला येतात, माझ्यामध्ये टीव्ही डिरेक्टर कॅनॉट बी अ फिल्म डिरेक्टर. हो. कारण टीव्हीची तुमची तेच आहे ना डोक्यात, तुमचं तेवढा बेसिक फ्रेम. तीच तेवढीच फ्रेम. म्हणजे आता मी इथे लावला कॅमेरा, इथे मी तुम्हाला बघतोय तर मला दिसतंय. इकडच्या सगळ्या मुवमेंट्स, लोकं जातात, येतात. तिकडची लांबची बिल्डिंग पण दिसते मला. जर मी इथे लावला कॅमेरा तर मला दिसलं पाहिजे ना. त्याची डेप्थ नाही दिसली तर गेलंच. म्हणून हे टीव्ही सारखं करतात हे लोक. कसं एक काम करू, हे अच्छा त्या घरामध्ये काय आहे, तिकडे वॉल अशी झाडांची आहे, ती आण, लाव लाव मागे लाव, बस लाइटिंग करून रेडी. शॉट. अरेच नाही होत. ते पकडले जाता तुम्ही पण त्यावेळे. आता टेक्नॉलॉजीने पण खूप हा, टेकओव्हर नाही, केलेलं आहे. टेक्नॉलॉजीनी नो खूप. डाउट. तर लोकांनी बुद्धीचा वापर करणं बंद केलंय. तर बाबा आझमी वगैरे ग्रेट माणसं भेटली मला आयुष्यामध्ये. म्हणून म्हणलं एन चंद्रा ही सगळी, किंवा जॉन मॅथ्यू, ही इतकी ग्रेट लोक आहेत ना आयुष्यभर. त्यांच्याबरोबर काम करणं म्हणजे, किंवा माझा नीरज पांडे आहे, आता आता खूप खूप त्याचे फिल्म्स आहेत, किंवा आता त्याचं प्रोडक्शन हाऊस आहेत. त्या प्रोडक्शन हाऊसमधून सुद्धा खूप चांगले चांगले सिनेमे करतात. किंवा इरफान खान सारखा माझा अतिशय जवळचा, माझा तुम्ही फेसबुकवर बघाल तर तो आणि मीच आहे. ज्याच्यावर मी पहिली फिल्म केली होती, त्याचं नाव गुन्हा. गुन्हा माझी दुसरी तिसरी फिल्म असेल, आणि बिपाशाची दुसरी फिल्म. आणि अमोल शेडगेनी मला ते काम दिलं होतं. तो आणि मी, म्हणजे इरफान आणि आम्ही दोघंच विलन आहोत त्यामध्ये. आणि अप्रतिम तेव्हापासून त्याच्यावर संबंध आला तो. मग फुटपाथ असेल, मकबूल असेल, आम्ही एक गव्हर्नमेंट नावाची वेब सिरीज पण केली होती, ती पण नाही झाली. आणि खूप इरफानचं नाव काढलं की मला राहत नाही. म्हणजे आज तो असता तर आम्ही आणखीन कुठेतरी असतो. आज त्याचं प्रोडक्शन हाऊस खूप खूप त्याच्या हे होत्या. ज्या माणसानी माहिती आहे का, राजू पाटकर आहे, तुम्हाला अर्चना पाटकर, इज अ वेंडर, तिचं कॅमेरे वगैरे आहेत. त्याच्या ऑफिसमध्ये माणसाने पावणे 2 वर्ष त्याच्या ऑफिसमध्ये राहून काढली. बिलीव्ह नाही करू शकत कोणी. इरफान आणि खान. असा माणूस ज्यावेळी एका एका लेवलला जातो, तरी सुद्धा ते भान ठेवून सगळ्या जबाबदारी, आणि त्याला खूप प्रोडक्शन हाऊस करायचं होतं, खूप काय काय करायचं होतं. आणि ते त्याला त्या माझ्या गव्हर्नमेंट वेब सिरीजच्याच वेळी झालं ते त्याला. खूप वाईट झालं जे काय खूप झालं खूप ते. म्हणजे आपण एक म्हणजे एक खरंच सिनेमे. सांगतो, म्हणजे बाकी आपण बोलतो नेहमी, कोण गेलं की अरे हरवला वगैरे, पण तो खऱ्या अर्थानं हरवला. ॲक्च्युली. ॲक्च्युली तो असायला पाहिजे होता. आता अजून प्रगल्भ झालं असतं. म्हणजे तुम्ही मी आता नवीन मुलांना सांगतो ना, कशाला वर्कशॉपमध्ये जाता. वर्कशॉपमध्ये जाण्यात काय पॉईंट नाही. एकदाच वर्कशॉप करा. ते बेसिक तुम्हाला वर्कशॉप करतं. हे लाईट आहे, हे आहे, हे अपस्टेज आहे, हे डाऊन स्टेज आहे, हे आहे. एवढंच कळतं तुम्हाला. त्याच्या पलीकडे नाही कळत. प्रॅक्टिकल तुम्हाला कोणी देतच नाही ना. वर्कशॉप करणारे आता बरेच लोक करतात. म्हणजे प्रशांत करतो, वामन केंद्रे करतात, सगळे लोक करतात. पण मला नेहमीच त्यांना सांगणं असं असतं, की जर 50 लोक तुमच्याकडे आली, तर एक 3-4 लोक तर असतील चांगली.
कमीत कमी त्यांना घेऊन तुम्ही काहीतरी केलं पाहिजे. बरोबर. किंवा मी आज अटल कॉम्पिटिशन चालते, परेश ठाकूर वगैरे, प्रशांत ठाकूर, मी त्यांच्यावर मल्हारपासून जोडलेलं आहे. तेव्हापासून मी किंवा ते आम्ही एकत्र काहीतरी करतो. काल प्रेस कॉन्फरन्सला गेलो होतो, त्यावेळी मी परेशला म्हटलं यावेळी आपण असं पण करूया की आत्ता जे काही नट, जे काही ॲक्टर्स आपण निवडू आणि लेखक निवडू आणि दिग्दर्शक, तर त्यांना घेऊन सुरत जोशी हा आता ब्रँड अँबॅसेडर आहे, असं करून काहीतरी एक प्रोडक्ट काढू आपण, असं मी त्याला सजेस्ट केलं. कारण का नाही तर ते मतलब नाही ना. आता एवढी मोठी 94 कॉलेज आहेत, 94 कॉलेजमधून 25 काढणार आहेत ते लोक. आणि त्याला गिरीश ओक आणि प्रतिमा कुलकर्णी आणि सुनील तावडे हे आहेत जज. हो. 3 दिवस त्यांनी पण दिलेत आपले. आता 25 वर्ष जुनं कॉलेज फेस्ट आणि आताच्या कॉलेज फेस्टमध्ये फरक आहे. होय आहे. बरोबर आहे. खूप खूप फरक आहे. आजच्या जेनझीजला तुम्ही कुठे पाहता, रंगमंचावरती किंवा हिंदी सिनेमामध्ये? मी सांगू का, म्हणजे मी कालच त्या अमरिंद मंडळाच्या कॉम्पिटिशनला मी प्रमुख पाहुणा होतो. ते पण त्यांना कोणी ती म्हणजे सीमा गोगोळे सगळ्यांना म्हणजे बोलली त्याच्यावर, अरे बाबा कोण नाही मिळालं, पण आमचा वाड्या दादा कसंही करून आता तो तिकडनं पनवेलवरून इकडे आला आहे, इथून परत त्याला कुठेतरी जायचं आहे, तर थोडं त्याला दिलं तर आला लगेच. म्हटलं खरा माणूस आहे म्हणे. म्हटलं ठीक आहे. तर ती तर प्रियदर्शन बोलला परीक्षकांच्या वतीनं, त्याला तेच बोलला. आता काय झाली, मुलं सगळी आहे ना सिनेमॅटिकली करायला जातात. थिएटर वेगळं आहे बॉस. थिएटर सारखंच केलं पाहिजे तुम्ही. तिथे तुम्हाला सिनेमॅटिक करून उपयोगच नाही. त्यातला आत्मा, त्यातलं सगळं मारून टाकता तुम्ही. अरे आई सेट, काय लोक एवढे मोठे मोठे सेट आणतात वगैरे वगैरे. आम्हाला पुळेकरांनी सांगितलेलं, आम्ही विचारलं ना, प्रायोगिक आणि व्यावसायिक असं का बोलतात? तर सतीश पुळेकर आमचा गुरु म्हणतात, असं काही नसतं. प्रायोगिक म्हणजे काय, आता माझ्याकडे पैसे नाहीत म्हणून आपण एक असं बसस्टॉपचं लावलं खांबा, ते बसस्टॉप, हे बाकडं लावलं की आपण बागेत बसलं. इतकं सजेस्टिव्ह असतं, इतकं असं नुसतं ठेवायचं बस की ती झालं. इतकी लोक तयार आहेत आज. ऑडियन्स सुद्धा तयार असतो, त्याला कळतं. पण थोडं प्रायोगिक आणि व्यावसायिक मधला हा फरक एवढाच आहे. जे व्यावसायिक आहे जायजेंटिकदार, ते सगळं सेट बीट लावून दाखवायचं लोकांना. पैसे आहेत त्यांच्याकडे, आपल्याकडे पैसे नाही आहेत, त्यामुळे आपण प्रायोगिक असं म्हणतो. पण कारण शेवटी कथा काय आहे, लेखन तेच आहे ना. प्रायोगिक असेल किंवा व्यावसायिक, लेखनामध्ये फरक नाही आहे. पण आता ही जी येणारी पिढी आहे ही 100% हुशार आहे. नाही, 101% खूपच हुशार. बरोबर आहे. ह्याच्यामध्ये जर आपण एक असं मिश्रण केलं, जसं आता मगाशी तुम्ही म्हणत होतात की वर्कशॉपला जायची गरज नाही, जे मी समजलो की एक इरफान खानचा मूवी बघा किंवा त्याचा कुठला प्ले बघा. नाही, मी त्यांना सांगतो सगळ्यांना, नीरज पांडे या सगळ्यांचे गुगलवर अवेलेबल आहेत व्हिडिओज नाही, त्यांचे सगळे पिक्चर्स किंवा स्क्रीन प्लेज सगळे अवेलेबल आहेत आता. ते पहा, ते बघा ना. तुम्ही रायटर आहात, तुम्ही बघा, ते वाचा, ते 50 वेळा वाचा, तुम्हाला कळेल व्हॉट इज अ स्क्रीन प्ले. त्याचा पिक्चर पण रेडी आहे, तोही बघता तुम्ही स्वतःचं परीक्षण करू शकता. आता म्हणजे टेक्निकली सगळं अवेलेबल. येणाऱ्या ही जी जेनझीची जी पिढी आहे, त्यांनी जर खरंच एक खऱ्या अर्थाने जर सिनेमा किंवा रंगमंच या विषयावरती जर अभ्यास केला, तर 100% सिनेमाचा आणि रंगमंचाचा इतिहास काहीतरी वेगळा होईल नाही. आज मी तुम्हाला आजच्या तारखेला 9 ते 10 नाटकं जोरात चालत आहेत. अच्छा, जोरात. 500 रुपयाचं तिकीट घेऊन नाटकाला येतात, पण 150 रुपयाचं तिकीट घेऊन सिनेमाला येत नाही लोक. ते आम्ही शोधतोय कारण. काय कारण आहे, मला आय एम रिअली वरीड. गोंधळ सारखा सिनेमा बघितला मी, गोंधळ. आज त्याला बीपीचं पिकॉक मिळालं, सिल्वर की गोल्डन मिळालं मला माहिती नाही, पण एक अवॉर्ड मिळालं त्यांना. तर तो जो सिनेमा आहे तो सुरू होतो, तो 25 मिनिटाला पहिला कट आहे, 25 मिनिटं एक शॉट.
नॉनस्टॉप, कुठेच काही नाही, नो कट. नो कट ॲट ऑल. आणि एवढे ऍक्टर्स, किशोर कदम, हे तो कैलाश वाघमारे, सगळे ऍक्टर्स येतात जातात. किती लोकांचं त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये जवळजवळ बाप रे, मी सांगू का, जवळजवळ खूप लोक आहेत, म्हणजे 100-150 लोकांचं काय मॉब म्हणताय? आहे. येस, इट्स अ व्हेरी आणि 0 रिटेक. रिटेक नाही, त्यांनी ऑफकोर्स रिहर्सल्स केल्यात तेवढ्या. 7 दिवस त्याची रिहर्सल केली, 28 रिटेक केल्या, पण ओके टेक आहे ना तो बाई 25 मिनिटाचा. म्हणजे केवढी मोठी गोष्ट आहे. आणि बघायला पाहिजे. बघायलाच पाहिजे सगळ्यांनी. जयेश धाकड म्हणून त्याचा हे आहे साऊंडवाला, त्याला मी विचारलं, काय रे, कैसा साऊंड कैसे अरेंज किया तुमने? तो बोला, नाही सर, 34 माइक्स आर देयर. 34 माइक्स, माय गॉड. 34 माइक्स म्हणजे सगळ्यांना माहिती आहे, तुमच्या या लोकांना पण माहिती आहे, ते असं डब्बा असो सिंग साऊंडवाले, त्यांचा असे 6 युनिट असतील. म्हणजे किती लोक काम करत होती. अमलेंद्रू कॅमेरामन पूर्ण लाईटअप केलं, म्हणजे एवढं 25 मिनिटं म्हणजे किती चालतोय तो, जवळजवळ 1.5 किलोमीटर 1 किलोमीटर चाललाय तो, काटा उठला अंगावर. म्हणजे आणि कुठेही काही नाही हो. आणि मागे लोक येत आहेत, जात आहेत, बैलगाड्या जात आहेत, पोरग धावतंय, सगळं, जो मध्ये येऊन काहीतरी विचारतोय. एकाची चूक म्हणजे परत परत. येस, काय कॉर्डिनेशन. नक्की आपण बघूया हा मूवी. अरे एकदम. आणि परत मर्डर मिस्ट्री आहे. काय म्हणताय? आणि गोंधळ गाणारे, ओरिजिनल गोंधळ गातात ना, आपण बघतो, आपण बोलवतो जेवी लग्नाला, ते आहेत मागे. आणि पुढे तो कैलाश आणि तो दुसरा ऍक्टर, ते पण गातात दोघं. ते ऍक्टर टाइम गात आहेत सगळे, सगळ्यांना माईक्स आहेत. कसं मॅनेज केलं, आयुष्यपत ग्रेट. म्हणजे हे ज्यांनी केलंय, ही असं म्हणू शकतो, ही आत्ताची पिढी आहे. येस, म्हणजे त्याचं नाव डावकर, संतोष डावकर, हा त्याचा डिरेक्टर आहे. त्याने एक शॉर्टच फिल्म केली आहे. त्यांनी पहिली फिल्म आहे त्याची. म्हणजे सिनेमाचा आणि रंगमंचाचा जो पुढचा प्रवास असेल तो 100%. आणि त्याच्यामध्ये तुमच्यासारखे जे एवढे वर्षाचे दिग्गज कलाकार आहेत, म्हणजे तुम्हालाही 5 दशक झाली या विषयामध्ये, तुमच्यासारखे आणि अजून तुमच्यासारखे खूप असे कलाकार, जेव्हा त्यांचा आशीर्वाद त्यांच्यावरती मिळेल, तेव्हा 100% खूप लेवलवरती खूपच छान होणार आहे, म्हणजे प्रश्नच नाही. पण नवीन मुलांना ते फोकस करणं, त्यांना तो डिफरन्स सांगणं आणि प्रामाणिकपणे सांगणं. आता मला काय वाटतं, म्हणजे प्रतारणा तुम्ही केली ना, आज मी ज्या ठिकाणी आहे, आपण रंगदेवता, रंगभूमी म्हणतो, त्याची तुम्हाला जर जाण नसेल ना, तर ती रंगदेवता पण ग्रेट असते. ती तुम्ही किती चांगलं करा, तुम्हाला सक्सेस नाही मिळत. आत्ता मी बघतोय तेच. मी काही नावं घेत नाही, पण दिग्गज लोक चांगलं चांगलं करण्याचा प्रयत्न करतायत, फिल्म म्हणा, पण नाही सक्सेस, यश नाही मिळत आहे. यश नाही मिळत. कारण ते तुम्ही प्रतारणा केली लोकांचे पैसे नाही देणं, काहीतरी करणं. मग आता कॅमेरामन, मग त्याच्यामधला त्याला निवडल्यानंतर, बाबा हे तुझं किती आहे, 15 लाख, 2 लाख मला पाहिजेत, किंवा ह्याच्यामध्ये असं सगळं कट बीट लोक ह्याच्यामध्ये लागले. म्हणजे मी म्हटलं ना, ती स्क्रिप्ट त्याच्यामध्ये इंटरेस्ट घ्यायला, म्हणजे कॅरेक्टरमध्ये कोणी बोलतच नाहीये. सगळे लोक बस आपल्याला काय मिळेल. नो, मी आज सगळे डीन, सगळ्या हॉस्पिटलचे डीन हे माझे एकदम जवळची लोक आहेत. मुंबईमधले स्मिता चव्हाण असेल, आज त्या कुपरला आहेत, त्यांनी मला, आणि अडसूळ यांनी मला, खरंच सांगतो मी, करोनामध्ये 386 पोलीस आणि पोलिसांचे फॅमिली, ह्या त्यांच्यामुळे मी करू शकलो. मला रिपोर्ट पाठवायचे, मी रिपोर्ट त्यांना पाठवायचो, मग त्यांना ॲडमिशन करायचे. त्यातले 6 लोकच गेली, ठीक आहे, पण एवढं सगळं होऊ शकतं. पण तुमची इच्छा पाहिजे यार, इच्छाशक्ती पाहिजे, तुमचे कर्म पाहिजे, कर्तृत्व पाहिजे, पॉवर पाहिजे, आणि विचार पाहिजे. आणि तुम्ही ते चांगलं करत असाल ना, मला माहिती नाही, मी सगळ्यांना म्हणतो, मला घेऊन चला कुठेही, तुझं काम होत नसेल तर मला घेऊन चल त्या ठिकाणी, त्यांना मी बोलतो. आणि मला माहिती नाही, मला काहीतरी ओळख निघते. मग प्रसाद, अरे प्रसाद
लाडवानं अरे मग प्रसाद लाडवानं फोन करणं, प्रसाद सर बघा ना जरा असं, अच्छा त्याला पाठव. मग असं असं म्हणजे माहिती नाही, पण मी त्याचा एक जरिया असतो मी, पण ते काम होतं त्यांचं. पण तुमच्यात इच्छा पाहिजे काम करण्याची. कारण ती माणसं तशी कनेक्ट करतातच. करतात. कारण तुम्ही ज्यांचं नाव घेतलं ते माझे दैवत. म्हणजे अच्छा. माझ्यासाठी त्यांनी जे केलंय, त्यांनी तो एक प्लॅटफॉर्म मला दिला. त्या प्लॅटफॉर्मवरती आपण कामही केलं. म्हणजे असं बघायला गेलं तर रस्त्यावरती खूप जावेद अख्तर तुम्हाला सापडतील, पण हो. जावेद अख्तरच असतो. त्याला तो प्लॅटफॉर्म मिळणं खूप गरजेचं असतं. तसंच प्रसादजीने आणि नीता वहिनींनी मला तो प्लॅटफॉर्म दिला आणि त्याच्यामुळे, त्यांच्या आशीर्वादामुळे कदाचित आम्ही इथपर्यंत पोहोचू शकलो. आणि मध्यमवर्गीय घरातून आलेलो आहोत. जसं तुम्ही सांगितलं ना, की तो कनेक्ट माणूस बरोबर करतोच. कारण आजपर्यंत प्रसादजींकडे कोणी गेलं आणि त्याचा फोन त्यांनी नाही उचलला किंवा त्यांचं काम नाही केलं असं नाही होत. आणि डेफिनेटली तुमच्यासारखी जी म्हणतात ना सोलफुल माणसं असतात, त्यांची कमी नाही आहे या जगामध्ये. मी म्हणतो भारत देश या अशा लोकांमुळेच चाललाय. बाकी समजा 80 लोक गडबड असतील, पण 20 लोक जी अशी आहेत ना, त्यांच्यामुळे हा देश चाललाय. आणि जसं तुम्ही सांगितलं, की माझी ती कामं होतात. ती होतात कारण त्याच्यापाठी एक शक्ती आहे. जी शक्ती काम करते आणि ती शक्ती, ती ऊर्जा तुमच्यामधनं ती बाहेर पडते. हां, मी आता स्वामींचं खूप करत असतो, स्वामींबद्दल. पण मी असा देखावा पण नाही करत, पण मनापासून स्वामींचं स्मरण करणं खूप करत असतो मी. आणि मला त्यांचा, मी सांगतो ना, त्यांच्या डोक्यावर हात आहे माझ्या, इथे हात ठेवलाय स्वामींनी. तेवढं जा, कर बाळा. ते म्हणतात ना, स्वामी आहेत ते नक्की करतीलच. हो. आणि त्यांच्याशिवाय काही गोष्टी. आणि तुम्हाला सांगतो ना, त्या दिवशीच मी मगाशी पण म्हटलं की मी ॲक्च्युली प्रवीण दरेकर हा माझा कॉलेजचा मित्र आहे. तर एक आमच्याकडे बिल्डिंग जळली म्हणून म्हटलं आता पुनर्वसनाला गेलो. त्याने लगेच केलं काम, लगेच त्यांना चाव्या बिव्या सगळं 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 केलं. तर मला माहितीच नाही, प्रसादजी पण आत बसले होते. अरे काय म्हणतो, वाड्याच म्हणतात ते पण मला. ते मग नंतर सगळं झालं आणि मी बाहेर बसलो होतो, त्यांचं आपसात चालू होतं. आले आणि म्हणाले, अरे काय कसं आहेस तू, काय काय काहीतरी काम कर, काहीतरी काम काढ. म्हटलं नक्की काढेन. तर काही लोक खूप पॉझिटिव्ह, आपण पॉझिटिव्ह असायला पाहिजे, तर समोरचा पण पॉझिटिव्ह होतो, त्याला नसेल व्हायचं तरी. म्हणजे डेफिनेटली तुमचा जो प्रवास मी कॉलेज आणि मग ते क्रिकेट आणि मग क्रिकेटवरनं तुम्ही जसं सांगितलं की बँक आणि बँकेतून रंगभूमीवरनं मोठ्या पडद्यावरती जो तुमचा प्रवास झाला, ह्याच्यामध्ये एकच गोष्ट मी पाहिली की ती कन्सिस्टन्सी असणे खूप गरजेची आहे. म्हणजे तुम्ही जवळजवळ 2 दशकं बँकेत काढलेत, 5 दशकं तुम्ही सिनेमामध्ये काढली आहेत. आणि आमच्या अगोदरच्या पिढीमध्ये, आमची पिढी आणि येणाऱ्या पिढीला पण तुम्ही दिसताय. याचा अर्थ तुम्ही कन्सिस्टंट आहात. तर ज्या पद्धतीने आपण बोलत होतो की ही जी यंग पिढी आहे ही करते, त्याच्यासाठी तुम्ही एक जसं आता एक मेसेज दिला की बाबा रे, तुम्ही व्हिडिओज बघा, तुम्ही लोकांना पहा. तुम्हाला वर्कशॉपपेक्षा हे जे करून गेलेली जी लोकं आहेत, त्यांची जी कामं आहेत तेही तुम्ही पाहिलं. मला लहानपणी आठवत आहे, मी सारांश मूव्ही पाहिला होता. तो फुल डोक्यावरनं गेला मला त्यावेळेस. मी जेव्हा पुन्हा पाहिला त्यावेळेस मला कळलं की सारांश मूव्ही काय होता. अनुपम खेरांनी त्यावेळेस जे काम केलं, त्यांचं वय काय होतं आणि त्यांनी काम कुठल्या वयाचं केलं होतं, त्याचं गांभीर्य मला खूप नंतर कळलं. कारण ऑफकोर्स तो सेन्स यायला पण तेवढा मॅच्युरिटी लागते. पण आत्ताची जी मुलं आहेत 15-16 वर्षाची, ह्यांच्याकडे टेक्नॉलॉजीमुळे ते खूप लवकर मॅच्युअर्ड झालेले आहेत. आणि डेफिनेटली आपला सारखा जो अनुभव आहे आणि ह्यांच्यासारखं जे टेक्नॉलॉजी आहे किंवा ह्यांच्यासारखं जे विकसित ब्रेन आहे, हे जर मर्ज झालं तर 100% माझ्या हिशोबाने मराठी आणि हिंदी सिनेमा आणि रंगमंच ह्याचा फ्युचर काहीतरी वेगळंच असू शकतो. येस, डेफिनेटली. आता आपण वळूया तुमच्या हिंदी सिनेमाच्या विषयाला घेऊ. हिंदी सिनेमामध्ये तुम्हाला ब्रेक पहिला कसा मिळाला? ॲक्च्युली आम्हाला प्रतीकातलाच बोलवलेलं आहे चंद्रकांत नार्वेकर हे, आणि त्यांची मिसेस आहे ती गिरगावात. त्यांचं नाव काय होतं? चंद्रकांत नार्वेकर. आणि त्यांनी नाव काय ठेवलं होतं? एन चंद्रा. चंद्रकांत नार्वेकर. तर ते आम्हाला काय ओळखत नव्हते, पण त्यांचा मेव्हणा जो आहे केतन, तो आमच्या गिरगावातला ना, बायको गिरगावातली. राजाराम मोहन ते शाळा होती त्याच्यासमोर राहायची.
तर तिकडची ओळख आमची केतनची आणि कॉलेज विलेज सगळं. तर ते त्यामध्ये प्रतिघातला मध्ये पण बघा तुम्ही कॉलेजचं फील होतं सगळं. कॉलेजची मुलं पाहिजे होती. तर त्यांनी मला तेव्हा पण बोलवलेलं आम्हा दोघांना. पण आम्ही नाही गेलो त्यावेळी. आम्हाला मुंबई आमचा प्रयोग होते नाटकाचे. आम्ही दोघंही त्यामध्ये होतो. आणि आणि आम्हाला नाटक म्हणजे प्रेम, फिल्म काय माहितीच नाही त्यावेळी. आयुष्यभर काहीच माहिती नव्हतं. त्यामुळे आम्ही बोललो, "नाही ना सर, अरे नाही केतन आमचं नाटक आहे, हे आहे, ते तू नको." आम्ही नाही गेलो. मग तेजाबला पुन्हा ज्यावेळी बोलवलं, त्यावेळी आम्ही ते ॲडजस्ट झालं होतं. आम्ही गेलो होतो त्यावेळी भेटायला. आम्ही पहिले गेलो ते महबूब स्टुडिओमध्ये. प्यारेलाल जे आमचं आमचं जेंट्सचं गाणं आहे 1, 2, 3चं त्याचं मिक्सिंग चालू होतं. आणि आम्ही एवढा मोठा स्टुडिओ, 100 लोक आतमध्ये, इथे 1-2 पोरी आणि एक आई बसली आहे आणि चंद्राजी आणि ते त्या कॅबिनमध्ये आणि चाललाय. आम्ही आपले दोघं बाईक ठेवली आणि आम्ही आपले असे गपचूप बघतोय. बघितलं त्यांचं चालू होतं. पण त्यावेळी प्यारेलाल एक आज खूप मानतात आम्हा दोघांनाही. प्यारेलाल कुठेही भेटले तर भेटतात. प्यारेलाल हा माणूस किती ग्रेट होता. म्हणजे 100 लोक वाजवत आहेत. 100 लोक आणि इथून सांगणार, "अरे वैभवी, वो 2 चाटी कम लगा तेरा." 100 लोकांमधून शपथ मी म्हटलो, काय काय म्हणजे तेव्हा काय माहिती नव्हतं. पण तेव्हा असं वाटलं पाटकरला माहिती आहे ना, पाटकर हा रिदम त्याला माहिती आहे सगळं. त्याचं म्हणजे भाऊ वगैरे सगळेच पाटकरचे, कुंदन असेल, दया असेल, हे सगळे. दया बेस गिटारचा मास्टर माणूस आहे. आज पण तुम्ही बेस गिटारवाल्यांना विचाराल तर दया पाटकर माहिती आहे सगळ्यांना. अच्छा. हां. तर त्याला म्युझिक त्यांच्या घरात ते असतंच ना रक्तात. त्यामुळे त्याला ते लगेच कळलं. हॅलो मी म्हटलं आई यार असं झालं वगैरे. आणि मग असं आले चंद्राजी बघितलं, आमच्याकडे बघितलं, "इश, पाटकर ना केतननी ओळख करून दिली असं झालं. परवा यायचंय तुम्हाला मोबाईल बिबाईल काय नाही ना तेव्हा सांगेल ते. पाटकरला पाटकरला फोन यायचा ना माझ्याकडे घरी सुदैवानं बाजूलाच फोन होता. पाटकरला खाली वाण्याकडे फोन यायचा. अय्यो. म्हणजे बिलीव्ह नाही करू शकत. वाणी, "अरे वाय फोन आहे तो." तोपर्यंत होल्ड करणार. तर तो दावत येणार, "हां काय उद्या इथे शूटिंग आहे किंवा काय असं." तर तर ते म्हणाले, "परवा यायचं रविवारी बेलाट पिअरला आपला पहिला दिवस आहे आपला शूटिंगचा." म्हणलं ओके. आम्ही गेलो सकाळी तिकडे. तर बघितलं तर असं बघितलं, मला हीच मुलगी होती. माधुरी दीक्षित होती ती. अय्यो. तिथे आमच्या लक्षात पण नाही 2 मुली आणि आई बसली. तिची बहीण ती आणि आई बसली होती. ते पण भेटायला आले होते त्यांना. असं. तर तिकडून आमची सुरुवात तेजाबची. आणि तेजाबबद्दल काय सांगू? मी तेजाबला बोलायला लागलो ना, तर माझ्या मते हा हा म्हणजे हा नुसता एक चंक एपिसोड होईल. होईल. एक चंक होईल तुमचा. तेजाबचे एवढे किस्से आहेत. एवढे म्हणजे भयंकर. आपण नक्की घेऊया ते किस्से. आई शपथ. तेजाबचा एक किस्सा सांगतो तुम्हाला. म्हणजे आम्ही सगळेजण यायचो. म्हणजे तुम्ही ते आपल्या आता ते न्यूझीलंड हॉस्टेल वगैरे आहे आपलं आरेचं. तिथे आमचं तर कॉलेजचे सगळे सीन्स वगैरे, ते टपरी-बिपरी लावली होती. ते टपरीवर तेरी चाय मेरी चाय वगैरे, एक कालीवाली तेरी मेरी, ते सगळं आमचं सगळं तिथे शूट झालंय. तर ते शूटिंग व्हायचं तर हे सगळे अनिल कपूर वगैरे सगळे यांचं पहिले सीन ना सगळे, ते सगळे मास्टर घ्यायचे पहिला, मग आम्हाला बसवायचे. मग पूर्ण दिवस संपायला आला, आता सण येतोय म्हटल्यावर यायचे चंदन वगैरे, "अरे चलो भाई तुम्हाला शॉट लग गया है." आम्ही, मी, विजय पाटकर आणि जॉनी लिव्हर, हा कॅमेरा आहे ना, हा कॅमेरा या मागे सर चंद्राजी आणि बाबा आझमी. आम्ही याच्यासमोर येऊन नाचायचो, "ए अपना शॉट आ गया, ए अपना शॉट आ गया." ते एवढे हसायचे दोघे. आणि कारण ते क्लोज असायचे आमचे, क्लोज. त्यातही अनिल कपूर असायचा. तर अनिल कपूर मध्ये आला की बाबा आझमी लगेच, "ए अनिल चल हट, देख मेरे 2-3 हीरो मेरे दिखने चाहिए, चल कवर मत कर." असं इतका ग्रेट एक म्हणजे अजून. आणि अन्नू कपूर तर वा,
नौटंकी म्हणजे आपण तमाशा म्हणतो, तिथून आलेले माणसं आहेत. त्याची बहीण वगैरे सगळी लोक. अन्नू कपूर आज काय टॅलेंट आहे त्या माणसाकडं, अमेझिंग. आणि आणि पहिली गोष्ट म्हणजे भारत, हिंदुस्तान याच्याबद्दलचा अभिमान. आजही तुम्ही बघा त्यावर बोला, तो नडतो तुम्हाला. हो मग तुम्ही जरा चुकलात तर नडणार तो तुम्हाला येऊन. क्या बात आहे. आणि त्यावेळी पण तसाच होता तो. असं मला सांगण्याचा उद्देश की त्यावेळी पण तसा होता. आणि काय टाइमपास झाला, काय तिथे सीन सकाळपासून त्यांचे सीन झाले करणार काय आम्ही. मग जॉनी लिव्हर काहीतरी सांगायचा किस्से, मग अन्नू कपूर किस्से सांगायचे, सगळे किस्से धमाल धमाल धमाल. हे सगळं सांगत बसलो तर हा एपिसोड इथेच संपून जाईल. किंवा आमचं तेजाबला आम्हाला जो आमचं सो गया ए जहां हे गाणं जे आहे याच्यावर म्युझिक पीस येतो एक तारारा तारारा Right. तारारा. तो म्युझिक पीस आला चंद्राजीने डिरेक्ट केलाय, त्याला कोरिओग्राफर नाही आहे. हम्म. बाकी सगळं सरोज खाननी केलंय. पण त्याला आयुष्यात काय करायचं, अरे यार याला काय त्यांच्या डोक्यातच नाही म्युझिक पीसवर काय करायचं माहिती नाही. मग त्यांनी हिला बोलवलं, माधुरी डान्सरच होती. माधुरी बोलवलं, यार ह्याच्यावर मला आहे ना तू स्टेप्स बनवून यांच्याकडून चव्हाणकडून करून घे. रात्री आम्ही 2ला उठून ते तिने शिकवलेले स्टेप्स आहेत ते आम्ही केले. हे जे एक म्हणजे एकांकिका करताना जे टीम स्पिरिट आहे ना ते सगळं तसं होतं. कोणाकडे गाड्या बिड्या काही नव्हते. मी तुमचं मराठीमध्ये एक ज्यावेळेस मला जयवंत वाडकर साहेब कोण आहेत असा अभिनेता म्हणून माझा तो किस्सा मी तुम्हाला सांगतोय. 2005 साली माझ्या घरी एक मेडिकल इमर्जन्सी होती आणि त्यांना हॉस्पिटलमध्ये मी ठेवून घरी आलो रात्री. 2005-06ची गोष्ट आहे. तर मी तो मूवी पाहिला, नवरा माझा नवसाचा. ते विलिक्षण कॅरेक्टर्स काहीतरी वेगळंच चाललं होतं. मी तो पाहिला, ते गाणं सुरू होतं चला नागडे. ओके, तिकडनं मी थोडासा हुकअप झालो त्या विषयाला घेऊन. आणि नंतर पाहता पाहता ते बसमध्ये एक वेगळे कॅरेक्टर्स आहेत. म्हणजे अशोक मामापासून ते सगळ्यांनीच त्यांची कामं व्यवस्थित केलेली आहेत. आणि त्याच्यामध्ये तुमचं एक काम होतं. ते काम असं आहे की लक्ष तो पण जात नाही जोपर्यंत जॉनी लिव्हर साहेब बोलतात की ये प्लग पे के बॅटरी पे. तर त्यावेळेस तुमचा जो अंगठा तोंडात घालायचा आणि मग काढतो आणि मग परत तो झोपतो. मी झोपलो नाही का. हा, मी झोपलो नाही. आणि ज्या पद्धतीने तो, आणि तेवढंच मला वाटतं तो अख्खा ह्याच्यामध्ये तोच रोल होता. मला तो बघितल्यानंतर मग नंतर माझं ना लक्ष गेलं की हे कॅरेक्टर कोण आहे. म्हणजे एवढ्या छान पद्धतीने मला वाटतं त्यावेळेस त्याच्यामध्ये आता खूप मोठे मोठे कलाकार झाले त्या बसमध्ये जे कलाकार होते आता खूप मधुराणी गोखले तर कुठच्या गेलेले. म्हणजे तिने तर ते अँकरिंगचं केलेलं आहे. मला ते हे आता 20 वर्षांतर कळलं की तिने ते काम केलं. जेव्हा माझ्या फॅमिलीमध्ये वैभव आंगले बघा कुठच्या कुठे पोहोचलाय. म्हणजे ऑफकोर्स. तर अशा सगळ्या गोष्टी जेव्हा तुमच्या मराठी सिनेमामध्ये झाल्या, त्याच्यापैकी सर्वात उत्कृष्ट मराठी सिनेमा आत्तापर्यंतचा जो तुम्हाला असं वाटतं की तुम्ही केलेला आणि अप्रतिम केलेला आहे, कुठला? असे सगळेच सिनेमे चांगले असतात. मी कधी तसं तुम्ही केलेला सिनेमा. पण मी सांगतो, म्हणजे मी आज महेशकडे काम केलं म्हणून मी चांगलं काम करतो अशातला. मी अगदी छोट्यातल्या छोट्या डिरेक्टर कोणी येऊन आम्ही फिल्म करतो त्याकडे पण मी 100%च काम करतो. मी माझं काम कसं होईल याकडे जास्त लक्ष देतो. बाकी मला काय माहिती नाही. आता मी या फ्रेममध्ये आहे, हे फ्रेममध्ये मी कसं चांगलं देतो, माझ्या बरोबर याच्यानी कसं काम केलं पाहिजे, म्हणून मला घोष डिरेक्टर म्हणून पण बोलतात. कारण म्हणजे मी तुम्हाला नीरज पांडेचा किस्सा सांगतो किंवा एक आमचा सरफरोजचा पण किस्सा सांगेन. नीरज पांडे आम्ही केली फिल्म, झालं बेबी झालं. आणि मी नेहमीच प्रत्येक माझ्या नशिबात आहे, म्हणजे आज माहिती आहे प्रत्येक प्रोमो शॉटमध्ये मी असतो. तेजाब असो किंवा सरफरोश असो किंवा मकबूल असो, सगळे बेबी असो. तर ते बेबीचं प्रोमो शॉटमध्ये होतं. त्यामुळे ते अचानक त्यांनी रेडी केलं होतं आणि बोला अरे डबिंग करायचं तू लवकर ये. सनीला होतं, म्हणजे धर्मेंद्रांचा स्टुडिओ तिथे होतं. तर मी शूटिंग करत होतो. मी तिथून राजन वागदरांना सांगितलं
मला फक्त 1-1.5 तास दे ना यार, मी लगेच येतो. त्यावेळी आम्ही तिकडे जुहूलाच सगळे बंगले होते, तिथेच शूटिंग चालायचं. लगेच त्याला डबिंग करायचं मला, म्हणून मी आलो, धावपळ करत आलो. तर गेलो आणि त्याचं खाली उतरायचं, खाली उतरलो, गेलो आणि असं सुरू झालं. ते शॉट आल्यावर मी म्हटलं, म्हणजे जो त्याला मारतो-बिरतो ना आपण, त्याला प्लास्टिकची पिशवी टाकून वगैरे ते सगळं. तर ते आल्यानंतर मी त्याला म्हटलं नीरजला, "नीरज ये शॉट मेरा है." असं मी त्याला सारखं. तर त्यावेळी काय झालं, अक्षयला काय, त्याला पाहिजे फाईट पाहिजे ना ते सगळं. तर ते काय नव्हतं ना, ते डोक्यानी मारलेलं आहे त्याला किंवा डोक्यानी सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत. त्या आणि स्क्रिप्टेड होत्या सगळ्या, कोरिओग्राफ केलं होतं त्यांनी छानसं. पण ऐकायला तयार नाही अक्षय. "नहीं, नहीं, वो ऐसा करते हो, इधर ऐसा पटकता हूँ, फिर ऐसा करता हूँ, फिर ऐसा करता हूँ." आणि मी प्रत्येक वेळी नीरज मी वेडनेसडेपासून त्याबरोबर काम करतो किंवा ॲडपासून त्याबरोबर काम करतो. तो आणि रिझवी हे दोघं पार्टनर होते तेव्हापासून. तर मी नीरजच्या "नीरज, तूने कन्सीव्ह किया ना शॉट, वो करेक्ट है, वैसा ही लेना." हां, असं मी सारखं बोलत होतो. तर ते शॉट आला, "ये शॉट मेरा है नीरज, मैं बोला था तेरे को." हां. आणि सगळं डबिंग-बिबिंग झालं आणि एक खाली उतरून गेलो होतो ना, मी असं उघडलं दरवाजा, वर अक्षय उभा. हे सगळं अक्षयने ऐकलेलं. क्या? क्या बोला तू? म्हणजे म्हणजे इतका, तो पण इतका ग्रेट माणूस आहे. मी त्यावेळी बेबीला, ज्यावेळी माझा तो बॉम्ब ब्लास्टचा म्हणजे 3 दिवस आम्ही तिथे होतो त्या कॉटनगिरीच्या ह्याच्यामध्ये शूटिंग करत. तर मी माहिती आहे तुम्हाला, मी कडक पाव आणि खाणं आणणं माझं सगळ्यांचं काम आहे. आजही मी जवळजवळ 35 एक लोकांना घेऊन जातो आणि माझं असं नाही की फक्त मेन ॲक्टर बिक्टर असं, सगळ्यांसाठी ते सगळं घेऊन जातो. क्या बात. तर मी घेऊन गेलो आणि मी यायलाच तयार नाही. मी म्हटलं यार, त्यावेळी तो दीपक वगैरे, तो आमच्या तेजाबपासूनचा त्याचा बॉय होता. मग ते मी दीपकला, "दीपक बोल ना यार, सर को बोल जरा जल्दी, आपण उधर जाके खाते म्हणा 180 में." कारण ते घाण होतं कम्प्लीट मिल. आता ते कॉटनगिरी तुम्हाला माहिती आहे, ज्या मिल बंद पडल्या तिथे आम्ही शूटिंग करत असतो. तर तो ऐकायलाच तयार नाही. मग ते शेवटी बोलवलं की, "नहीं देवन इधर आ." तो क्या, "देख, मैं 10 बार अगर वैनिटी में जाऊंगा इधर से, तो मैं प्रोड्यूसर का 1 घंटा वेस्ट करूंगा." मी बघतच बसलो यार माणसाकडे. म्हणजे काय काय सोच आहे त्याची. तो गेला असता, आला असता, कोणाच्या बापाला पडले, कोण काय बोलू शकत नव्हतं, विचारू शकत नव्हतं. पण त्याचं थिंकिंग, प्रोड्युसरचे पैसे कसे आपण हे करू. आणि तो माणूस आहे ना, सकाळी 7ची शिफ्ट, 7ला येईल, 6 वाजता निघणार म्हणजे निघणार. तिकडच्या तिकडे जिथे असेल तिथे टाक. हा, हाँ यस. तो बोलतो ना, मी आप टाइम दिया, मैं आया टाइम पे निघलो. कारण का तो सकाळी उठून त्याची त्या एक्सरसाइज वगैरे 4ला उठणं, अमुक असं सगळं चालतं त्याचं. म्हणजे तो अजिबात कुठेही. अजिबात नाही. म्हणजे एवढी जाण असणं. आज आमची लोक व्हॅनिटी नाही मिळाली, मेरे साथ क्यों शेअर कर रहे हैं, असं आपल्याकडे बोलतात. खरंच सांगतो, आता लायकी नसताना सगळ्या गोष्टी मिळतात त्यांना आणि तरी तरी ते आज माच करतात ते लोक. आणि तुम्ही आज आज लोक एवढे पैसे मागतात मराठी ऍक्टर्स, विचार नाही करू शकत. माझं म्हणणं आहे, जर आपण 5 लाख रुपये मागितले, तर निदान 2 लाख रुपये तुझं नाव बघून किंवा येणार आहेत का, पैसे देणार आहेत का? नाही. तुम्ही अव्वाच्या सव्वा पैसे मागणार आणि त्याचं रिटर्नच नाही मिळणार, तर कसं चालेल? म्हणजे हा खूप नाजूक विषय आहे. नाजूक विषय. आणि आणि तो वादग्रस्तही विषय होऊ शकतो. म्हणजे वादग्रस्त नाही, लोकांनी विचार करायला पाहिजे आता. आज मराठी सृष्टी का इथपर्यंत आज पोहोचू फिल्म नाही शकली आहे. पोचू नाही शकत आणि त्याचं एक कारण असू शकतं. कारण का तुम्ही विचार करायला पाहिजे. म्हणून मी नेहमीच म्हणतो, पैसे कुठे मागायला पाहिजेत हे तुम्ही विचार करायला पाहिजे एकदा तरी, असं मला नेहमीच वाटतं. कारण का शेवटी पैशाचं गणित आहे अख्खं. त्यामुळे तुम्हाला ते जपायलाच पाहिजे. मराठी सिनेसृष्टी आज जी काही प्रयत्न करते, म्हणजे
यांना तारून धरलं होतं अशोक मामांनी, लक्षदादांनी, मग सचिन. सचिन दादांनी आणि आणि खूप असे लोक होती ज्यांनी ते धरून ठेवलं होतं. मला चांगलं आठवतंय त्यावेळेस आशा काळे मॅडम जेव्हा हो. असायच्या त्यावेळेसचे ते सूर्यकांत, हो बरोबर, बरोबर. त्या ॲक्टर्सने ते धरून ठेवलं होतं. नंतर ही एक पिढी आली, त्याच्यानंतरची जी पिढी आली स्वप्नील जोशी आणि या मुलांची पिढी आली. तुम्हाला काय वाटतं की मराठी सिनेसृष्टीला काय ॲडिशन करायला पाहिजे ज्याच्यामुळे त्यांची वाढ अजून छान पद्धतीने होऊ शकते? माझ्या मते आहे ना, तुम्ही जो मी मगाशी वर्ड वापरला, प्रामाणिकपणा आणि प्रतारणा करू नका. काम आपण काय करतोय, आणि मी नेहमीच म्हणतो की जर ₹100 टाकणारा प्रोड्युसर आलाय, तर त्याला आपल्याला सगळ्यांनी मिळून ₹90 तरी किंवा ₹80 तरी आणून द्यायची जबाबदारी आपली. आपली आहे. आपल्या इकडे ₹90 ₹100 दिलेल्या माणसाला 120च घेतात त्याकडून. ₹100 बनवतो पिक्चर सांगणार नाही, आणखीन 20 घेणार परत. अरे हे नाही राहिलं, ते राहिलं, असं करू. म्हणजे ₹100 जर त्याने खर्च केले त्यातून मला ॲटलिस्ट 90, 95, 100 तरी आले पाहिजेत, ही माझी जिम्मेदारी होते. म्हणजे एक प्रयत्न पाहिजे तुमचा. ₹80 तरी द्या आणि ऑनेस्ट अटेम्प्ट पाहिजे तो. हां, मग मग तुम्ही आता करा तो कुठे ना. अटेम्प्ट कमी पडतोय असं तुम्हाला वाटतं? बऱ्याच वेळा प्रत्येक जण बोलतो आज मला पैसे मिळत आहेत ना. अरे काय विषय आहे, काय काय हे आपण बघतो. आज तुम्ही जी नावं घेता ते सगळे लोक असेही पिक्चर्स करतात जाऊन. शेवटी ठीक आहे, मला मान्य असतं ते, प्रत्येकाला आपलं घर चालवायचं असतं, पण किती? कारण तो इंडस्ट्रीला पण जगवायचा आहे तुम्हाला. ते खरं आहे. इंडस्ट्री टिकणं, इंडस्ट्री चालवणं हे आपल्या हातात आहे. एवढी जाण तुम्हाला नसेल तर काय आहे? आणि कारण इतकी वर्ष काढल्यानंतर नसेल तर सॉरी यार. 100% ह्या इंडस्ट्रीमध्ये तो पोटेन्शियल आहे. जर 100 कोटीचा बिझनेस एक एक फिल्म करू शकते, ज्याने खूप उच्चांक गाठला अरे खूप. आणि एक वेगळ्या लेवलला ते आमचा नटसम्राट त्यांनी नटसम्राट धंदा केलाय. 100%. सैराट तर ठीक आहे, सैराट तर एक सैराटने चाललाच. पण बऱ्यापैकी धंदा म्हणजे आहे पोटेन्शियल हां, आपल्या मग तेच इंडस्ट्रीमध्ये. ना. पण आजही कुठेतरी ती इंडस्ट्री त्या लेवलला पोचूच शकलेली नाहीये. लोकांपर्यंत तो मराठीचा जो जो मुद्दा आहे, तो पोचूच शकलेला नाहीये. आणि कसं आहे आपल्या इथे, कसं आहे आपल्याकडे एक एक ड्रॉबॅक आपला असा आहे, आणि तो आता टेक्निकली आहे. म्हणजे आपण एकच टेरिटरी आहे ना आपल्याला, महाराष्ट्र. बाकीच्या साऊथचे जे आपले, आता मी मी यू बिलीव्ह मी रोज एक मल्याळम फिल्म बघतो किंवा वेब सिरीज बघतोय मी, हं? जेव्हा वेळ मिळतो त्यावेळी. तुम्हाला कळतं मल्याळम? नाही नाही, हिंदी डब येत आहेत ना अच्छा, आता. हां, सगळं हां, सगळं आता सगळीकडे नेटफ्लिक्स अवेलेबल आहे. काय अप्रतिम विषय, नाही, तो फेवरेट साधे साधे विषय, साधे साधे विषय. साधा विषय पण काय ट्रीटमेंट आणि काय करतात यार. मामुटीचा पोरगा बिरगा हे सगळे काय कामं करतात यार ते लोक. ती साई म्हणजे पल्लवी वगैरे. तिथे फायनान्स मजबूत आहे की कलेची जाण आहे? तिथे कलेची जाण जास्त आहे असं मला. टायमिंग म्हणजे आम्ही रामोजीला गेलो, 1 वाजता 1:30 वाजता ब्रेक, म्हणजे ब्रेक थांबतं सगळं, आहे तिथे बंद. 2:30ला परत जॉईन होणार. चायच्या वेळी बंद चहा, अजिबात. पण काम म्हणजे काम. काम म्हणजे काम. पण आपल्या इथे असं होत नाही. आपल्या इथे अरे किधर आहे यार. एक किस्सा सांगतो, मी नाव नाही सांगत मला प्लीज. माझ्या नवाजुद्दीनचाच आहे. तो एक फिल्म करत होता आणि तो असा बाहेरगावी होती फिल्म, म्हणजे आपल्या हिमाचल किंवा या साईडला. आणि तो बसला होता. तो लवकर आपण थिएटरवाले आपण आधी जाऊन सकाळी 9ची शिफ्ट, 8:30ला मेकअप बिकअप करून चहाचा मग घेऊन बसलाय मस्त. अरे आलो 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 सगळेजण. अरे सर कैसे हो, गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग. तर विचारलं, सर नाही आहे क्या? नाही आएंगे आएंगे. अच्छा.
गेला, परत व्हॅनिटीत गेला, परत आला. यार सर सर आहे नाही क्या अभी तक? मी आएंगे आएंगे आएंगे. परत गेला, लंच झाला, जेवला, परत आला आणि परत चहा प्यायला. सर अरे यार किती कब आएंगे आएंगे. आणि एवढ्यात हलचल झाली एकदम, सगळं पळापळ. तर सर आले. सर आ गए क्या? आ गए. सर आले. सरांनी मला, मी ॲक्टर आहे, सर मला हेलो कैसा है, गुड मॉर्निंग. सर लेट हो गया आप, कब से रहा दिख रहा हूं. अच्छा. सर पॅकअप झालं त्या दिवशी. त्याला सांगितलं, त्याला आला डिरेक्टर, क्या बोला तू? म्हणजे प्रोड्युसर आला, क्या बोला तुमने कुछ पूछा क्या? हाँ मैं बोला कि लेट हो गया थोड़ा सा, ऐसा ही पूछा मैं. वाट लगा मंचू मेरे डे की, पैशाची वाट लावली तू माझ्या. पर डे म्हणजे पर डे सगळ्यांनाच द्यावा लागणार ना. तर पॅकअप बोल दिया. पॅकअप बोलला तो माणूस. फक्त एवढं बोला. पॅकअप. म्हणजे मराठी सिनेमाचा हा नाही, अच्छा हिंदी सिनेमा. अच्छा. नवाजुद्दीन होता. अच्छा. माय गॉड. म्हणजे त्यांचं नाव मी नाही घेणार हो. याच्यामध्ये. नवाजुद्दीनचं घेऊया, काही लोकांना कळेल, त्यांना कळेल. तर असं सगळं असतं. काय नाही म्हणजे गमतीशीर. म्हणजे म्हणून म्हणतो ना, वेळ पाळणं पण खूप गरजेचं आहे. मला एक किस्सा आठवतोय. माननीय राजसाहेबांनी एक मुलाखतीत सांगितलं होतं की मी जेव्हा साऊथच्या सिनेमाच्या क्रूला पाहतो तेव्हा ते कधीही त्यांना हाक मारताना सर ह्या नावाने हाक मारतात. येस, बरोबर. आता आपल्या इकडे कसं मंग्या, आता जसं तुमचं नाव घेतलं जातं. ते माझं नाव पण घेतलं त्यावेळी, त्या बोलले वाड्या बिड्याचे. म्हणजे तिथे तो एक वेगळा लहजा आहे, तिकडे एक वेगळी क्लास आहे. म्हणजे हे मी स्वतः जेव्हा साहेबांकडनं ऐकलं होतं त्यावेळेस माझंही त्या गोष्टीकडे लक्ष गेलं की मग त्या सिनेमात तिथपर्यंत का पोचल्या, त्याच्याही काही अनफोल्ड स्टोरीज असू शकतात ह्या. हो, नाही बरोबर आहे. पण काय असतं ना, शेवटी आपल्या इथे काय, आपल्या इथे आधीपासून आलंय. म्हणजे कल्चर आपल्याकडे असं आलंय. म्हणजे आज पुण्यामध्ये तुम्ही कोणाचं नाव सरळ घेतच नाहीत. हे पिल्ल्या, हे असंच हाका मारतात आज मोठमोठे लोक. सगळी नावं अशीच घेतली जातात. त्यामुळे ती काय पद्धत आपल्याकडे आहे, ती स्टाईल म्हणजे आलंय, ते कल्चरमध्ये आहे, आपल्या कल्चरमध्ये आहे. आणि म्हणून कदाचित तो सिरियसनेस येत नाही किंवा तो रिस्पेक्ट म्हणून ते होत नाही. पण आपण दिला पाहिजे. पण मी आय ऑलवेज, यू बिलीव्ह मी, आज मी इथे राजसाहेबच म्हणणार, आज मी सचिनजीच म्हणणार, अशोकजीच म्हणणार. कळलं? प्रश्नच नाही. कारण का मला माहिती आहे, मला आज लाखो करोडो लोक बघणार आहेत. त्यामुळे आपण आपल्या माणसाला रिस्पेक्ट देणं खूप गरजेचं आहे, खूप गरजेचं. त्यामुळे मी ते सहमत आहे त्याशी. कळलं ना? म्हणजे डेफिनेटली जेव्हा आपण आपल्या लोकांना मोठं करतो, कारण त्यांना मोठं कोण करणार, आपणच. आपल्याकडे जेव्हा कोणी मदत मागायला येतं किंवा आपल्याकडे कोणी अपेक्षेने येतं तेव्हा ती अपेक्षा आपणच मोठी करू शकतो त्याला रिझल्ट देऊन. राजसाहेब म्हणजे केवढे ग्रेट असेल. आता हे दिलीपकडे येऊन बसायचे राजसाहेब खाली आमच्या बँक ऑफ इंडियात, त्यावेळी लोकाधिकार समिती वगैरे वगैरे सगळं चालायचं. आणि मी एकच एकांका डिरेक्ट केलेली आहे आतापर्यंत. आणि त्याच्यामध्ये अभिजित पानसेंची मिसेस जी आत्ताची आहे अश्विनी, ती आणि मी दोघं काम केलं होतं आणि मी डिरेक्ट केली होती ती. तर मी असाच होतो, आलो आणि मला दिलीपनी बोलायला, वाड्या इकडे काय रे, अरे काय असं सगळं बोलणं झालं. आणि मी जरा नाही जातो रे, जरा मला ते सेट बनवायचं आहे असं मी म्हणालो. ते म्हणाला काय काय आहे बघू ना, वन ऐकले किती 10-15 मिनिटात होईल वाचून. मी वाचली. तेवढ्यात मला माझं ते जे सेटिंग जे होतं ना, ते आता ते नाही आहे माझ्याकडे, चला ठेवायला पाहिजे होतं. ते राजसाहेबांनी काढून दिलेलं मला सेटिंग आहे. काय म्हणताय? सेट डिझाईन. या कुठल्या ह्याचं होतं? बँक ऑफ इंडियाच्या? नाही, अशीच एक ओपन एकांकिका कॉम्पिटिशन होती. ओके. ही कधीची गोष्ट? सिद्धार्थमध्ये असताना मी, म्हणजे बँकेत पण होतो आणि
सिद्धार्थमध्ये आम्ही करायचो. आम्ही काय कॉलेज झाल्यानंतर पण आम्ही कॉलेजशी निगडीत होतो. तसंही राजसाहेबांचं मराठी सिनेमावरती खूप हां. प्रेम आहेच. प्रश्नच नाही. म्हणजे आता तर या छोट्या छोट्या गोष्टी असतात, तिथून आपल्याला माणसं कळतात. कलेची जाण कळते. येस. जर तुम्ही सांगितलं की कलेची जाण असणं खूप गरजेचं आहे. मी मोठा ॲक्टर आहे म्हणून मी तिथे येऊन मला काय मिळणार, त्याच्याऐवजी जर मी हे विचारलं की माझं कॅरेक्टर काय आहे, माझं त्या कॅरेक्टरला जस्टिफिकेशन कसं मी कसं देऊ देऊ? शकतो. Yes. भले मी 50 वर्षाचा माझ्याकडे अनुभव आहे तरी मी त्या डायरेक्टरला विचारणं गरजेचंच आहे की बाबा माझ्याकडनं अजून काय ॲड करू शकतो. डेफिनेटली. नसीरभाई एन्काउंटरला यायचे, स्क्रिप्ट असायची, ते इथे बाजूला लेफ्टला उर्दूत लिहून आणायचं सगळं. म्हणजे घरी वाचून अभ्यास करून मी इथे हे करू शकतो, मला हे नाही बोलायचं आहे, असं सगळं तिथे आणायचं आणि मग ते अजय फणसेकर डिस्कस करायचे. ऑफकोर्स डिरेक्टर इज एक नंबर, तो जे बोलेल ते तुम्ही आर्ग्युमेंट करू शकता यावर. नाही मला हे इथे हा माईक मला इथे नको सुद्धा असं मी म्हणू शकतो, पण त्याने मला जर पटवलं नाही कारण काय तर मला ॲक्सेप्ट करून मी करतो. नट त्यासाठीच आहे आणि डिस्कशन त्यासाठीच आहे. तर इथे लिहून आणायचे ते आणि मग अजयला दाखवायचं, अजय मेरे को ऐसा लगता है, ऐसा लगता है. अजय बोलायचं काही नाही, नाही ऐसा नाही, नाही नाही ऐसा क्यों ऐसा, आणि ते तसं करायचं. आणि मगाशी तो मुद्दा राहिला कॅमेराचा. लोक मी त्यांना म्हणालो नसीरभाईंना की आप म्हणजे मला स्टेजवर मला टाळ्या येतात किंवा मी आता हे करतो आजीबाई आणि मी ज्यावेळी एंट्री करतो आणि लोक अशी ते लाईट्स आणि म्युझिकने अशी पोरं विराची होतात, ते मी बघत असतो, मला ते त्याचा एहसास होतो. मी थांबतो आणि मग लाईन बोलतो. टाळ्या वाजल्या की आपण थांबतो, मग लाईन बोलतो. तर म्हटलं कॅमेरासमोर कसं करता तुम्ही? मला ताज्जुब व्हायचा. मला हाऊ यू डू इट, कसं करता तुम्ही? त्यांनी मला सांगितलं, जयवंत जिस दिन तुझे मालूम पड़ेगा ये जो राउंड है ये ऑडियंस है, जिस दिन तेरे को मालूम पड़ेगा ना तू भी करने लगेगा. एक्सपीरियंस की बात है, हो जाए बाद में आ जाएगा. किती सोच आहे माणसाची. माझ्या नशिबात आहे ना ओमपुरी ते ही सगळी लोक आलीत आणि सगळ्या लोकांबरोबर मी 3-3, 4-4 वेळा कामं केलं. मी कधीच सेटवर बसलेलो नाही. ऑलवेज ऑन सेट. माझं काम त्यांच्यावर असो नसो बाजूला बसायचं बस. हाऊ यू डू इट, हाऊ यू कन्सीव्ह, हाऊ कसं इंटरप्रेट करतायत, काय करतायत, ह्याचं डिरेक्टरचं किती ऐकतायत, काय हे सगळ्या गोष्टी आहेत. आमची लोक व्हॅनिटीत बसतात. काय चाललंय सेटवर काय माहिती नाही. येणार हा चला काय लाईन, अरे आता मला शिवाय आलं डॅश डॅश डॅश. बघ ना आधी काय झालंय, काय केलंय, त्यांनी कसं केलंय, त्याचा सूर काय आहे बघ ना, तर तू तुझं करू शकशील चांगलं. आपल्याकडे पद्धतच नाही आहे ती. मी म्हणून सगळ्यांना बोलतो सेटवर या. हल्ली लोक केलं सीन की लगेच मॉनिटर असं बघायला जाणार मॉनिटरवर. आमच्या वेळी मॉनिटर नव्हता. कॅमेरामन इज अ फायनल अथॉरिटी, येस ऑर नो. आता का जातं बघायला, मी तर कोणालाच देत नाही बघायला. आता पण मी एवढ्या वेबसिरीज कधी चल देखणे का नाही, चल चल इधर सगळे मोठे नट असते त्यांना चल डिरेक्टर बोला क्या देखने को तेरे को, तो देख. काय होतं लोक बघतात, शॉर्ट घेतला बघतात, मग त्याला कळतं अरे इथे मी कव्हर झालो होतो, इथे मी हे झालो होतो. मग तो डायरेक्टर बघून गेलं काय करायचं आहे ना, तो काय करतो, अच्छा वन मोर आहे ना, मग तो स्वतःला बरोबर कॉशियस आणि मग ते दिसतं त्यात. नॅचरलपणाच गेला ना सगळं. नॅचरली सगळ्या गोष्टी व्हायला पाहिजेत. तो जो नैसर्गिकरित्या जो कॅरेक्टर बाहेर पडला पाहिजे तो बाहेर पडत नाही, कारण तो कॉन्शियस होऊन जातो आणि मग मला ते हे ठीक करा. मी म्हणून म्हटलं ना की मी केलेले जेवढे पण रोल्स असतात छोट्या मोठ्या लोकांकडे, मी जेवढं नॅचरल किती करता येईल तेवढं करायचं.
नॅचरली काय वाटतंय मला, नॅचरली माझा सूर काय व्हायला पाहिजे, तोच काउंट होतो आणि तोच लक्षात राहतो. म्हणून बघा तुम्हीच म्हटलं की लक्षात राहतात सगळ्या भूमिका, त्याचं कारण ते आहे. आणि हे सगळे अनुभव, सगळे आपण जे काही रोल करत असतो ते आपण कधीतरी पाहिलेले असतात, आपल्या आयुष्यात आलेले असतात, आलेले असतात, आलेले observe असतात, केलेले असतात. ऑब्झर्व केलेले असतात, भावाबरोबर झालेले असतात, ह्याच्याबरोबर झालेले असतात. तेच करायचे असतात, तेच आपल्याला त्याच्यामध्ये उतरवायचे असतात. उतरवायचंय. इतकं सोपं असतं ते. म्हणजे हे मला आठवत आहे, नवाज भाईंनी एका इंटरव्ह्यूमध्ये सांगितलं होतं की माझ्याकडे जेव्हा काम नव्हतं त्यावेळेस मी एका ठिकाणी बसायचो आणि मी त्या लोकांना फक्त ऑब्झर्व करायचो आणि त्याच्या ॲक्टिंगमध्ये तो ऑब्झर्वेशन कुठून म्हणजे Yes. भरलेला आहे. चालेल. तो दिसून येतो की त्यांनी कुठलंही काम केलं त्याच्यामध्ये तो ॲक्टर ओरिजिनल कसा बाहेर पडतो, तो ऑफकोर्स ऑब्झर्वेशननेच बाहेर पडतो. आणि Yes. आपल्याला ऑब्झर्वेशन इज द आय वुड से इट्स अ मास्टर. For all त्याचं of us. तर हिट आहे ते. त्या बजरंगी भाईजानमध्ये आहे ना ते. तो असा ह्याच्या रेल्वे ट्रॅकवर तिथे येतो रस्ते. अरे पत्रकार. मैं हूँ. अरे यार झालं हट ना. चलो मैं हूँ. अरे काय केलंय त्याने. आणि हे तुम्हाला सांगू ना, मायामध्ये वन टेक केलेलं आहे त्या माणसाने. एकदा ते रिहर्सल केलं, त्याने कॅमेरा ठेवलेला आहे, बोल करत जा. आणि लोक पाठवली, ती लोक पण अशी रिएक्ट होतात खरोखरची. म्हणजे ती खरोखरची लोक आहेत, गेलेली नॅचरल लोक. म्हणून मी कधी आहे ना, मी ज्या सीनमध्ये असतो आणि मी जिथे असेल ना, ते बोलू नको त्याला, इकडे बघ तिकडे बघ, त्याला करू दे, तो नॅचरल माणूस आहे, करू दे, ते बरोबर करणार. तुम्ही सांगितलं ना एकदा की त्याला कॅमेऱ्यात बघू नको, तो की conscious होणार. त्याला येणारच नजर तो कॅमेरा, कॉन्शियस होणार. कॉन्शियस होतो. त्याला करू दे, त्याचं त्याला करू दे. सिनेमासाठी तुम्ही आपण जसं म्हणतो आपण अभ्यास, आता तुमचं जसं एक मगाशी तुम्ही सांगितलं की अभ्यास असणं किती गरजेचं आहे, ऑब्झर्वेशन. तुम्ही रोज अभ्यास करता? रोज म्हणजे आपण मी मगाशी असं म्हटलं, तुम्ही नट आहात तर 100% तुमचा अभ्यास म्हणजे असं नाही की पुस्तक घेऊन बसलात किंवा नाही मी आता म्हणून मी मल्याळम फिल्म बघत असतो. तो अभ्यास आहे. अभ्यास आहे. तो एंटरटेनमेंटसाठी नाही पाहत. हा मग यार काय, म्हणजे तो एक प्रकारचा रियाजच झाला. येस. जसं गाण्याचा एक रियाज असतो, आपण म्हणतो गाण्याचा रियाज करावा लागतो, तसा हा रियाजच आहे. पहा, आणि सतत थिएटर करणं हा सगळ्यात बेस्ट रियाज आहे आमच्या इथे. बरोबर आहे. एक तरी नाटक, एक तरी काहीतरी करत राहिलं पाहिजे. बस. म्हणजे नुसतं OTT किंवा मूवीज बघणे हा पण एक रियाज आहे का कलाकाराचा. येस. तो दादा आप मेरे शो पर आए, आपने जो भी मेरे साथ हमारे टीम के साथ जो भी टाइम स्पेंड किया उसके लिए बहुत बहुत धन्यवाद. एंड आप कलाकार तो अच्छे हो ही, पर उससे ज़्यादा अच्छे एक इंसान हो. थँक तो यू. थैंक यू सो मच.